की जेव्हा तुम्ही एकटी बाई म्हणून राहता ना, तेव्हा तुम्ही स्वतःचा रिस्पेक्ट समाजामध्ये ठेवण्याचं काम तुमचं असतं. काय आहे ना, एकतर हा शब्द आला ना, की सगळ्या बायकांना अर्धी भीती वाटते, की बापरे! म्हणजे काय येणार आहे? मलाही वाटली अर्थात. कदाचित मेनोपॉजची भीती या एका कारणासाठी सगळ्या बायकांना असते, की जी गोष्ट आपल्या शरीरामध्ये दर महिन्याला घडत होती, जी आपली गोष्ट आपल्याला वाटत होती, ती आता आपल्यापासून सुटत चालली. की आपण जेव्हा लग्न केली त्या काळात तो एक प्रश्न कायम विचारला जायचा, लग्नानंतर पण तू करिअर करणार आहेस? या वयात इतकं उत्तम काम करून शेवटच्या क्षणापर्यंत चांगलं काम करायचं, तर मी सेटवर काय कपडे घालून जाते, मी कशी वागते सेटवर, मी कोणाला रिस्पेक्ट देते कोणाला नाही, ह्याच्यावरच माझी किंमत होते. आज थोडं बोलूया, आज थोडं ऐकूया आणि मग मनमोकळं जगूया. अहो हेच तर ब्रीद वाक्य आहे आपल्या द हिलिंग सर्कलचं. हाय, मी वनश्री पांडे तुम्हा सर्वांचं द हिलिंग सर्कल विथ वनश्रीमध्ये स्वागत करते. फ्रेंड्स, कसं आहे ना, आजची स्त्री ही सगळ्या फील्डमध्ये अग्रेसर आहे. म्हणजे तुम्ही स्पोर्ट्स फील्ड घ्या, कॉर्पोरेट वर्ल्ड घ्या, फॅशन इंडस्ट्री घ्या, ॲक्टिंग घ्या, बिझनेस घ्या. स्त्री सगळीकडे काम करते आणि शी हॅव एव्हरीथिंग, यू नेम इट, शी हॅव इट. पण हे सगळं करत असताना फॅमिली, ऑफिस, पर्सनल लाईफ, प्रोफेशनल लाईफ याच्यामध्ये कुठेतरी ना तो बॅलन्स हरवल्यासारखा जाणवतो कधी कधी. आता बॅलन्स केव्हा हरवतो? तुमच्या आहारामध्ये काही इश्यूज असतील किंवा मनःशांतीमध्ये काही इश्यूज असतील किंवा तुमच्या फिटनेसला घेऊन काही इश्यूज असतील. सो हा बॅलन्स नेमका कसा साधायचा हे जाणून घेण्यासाठी आज आपण एका अत्यंत गोड अभिनेत्रीला इथे बोलवलेलं आहे आणि माझी खूप चांगली मैत्रीणसुद्धा आहे. एनी गेसेस? येस, लेट्स वेलकम भार्गवी चिरमुले. हाय भार्गवी, हाय, कशी आहेस? मस्त, एकदम मजेत. खूप दिवसांनी भेटतोय आणि खूप Yes. छान वाटतंय, ॲज युजल फिट. म्हणजे मला इथे नमूद करायला आवडेल, भार्गवी आणि मी आम्ही ऑलमोस्ट एकाच वयाच्या आहोत. Yes. बट लुक ॲट मी, हम No, no, असं खाते काही पिते नाही. घर के, पण यू आर सो मेंटेन्ड. आणि भार्गवी आपण आय थिंक 2000ला भेटलो होतो, 98, 98, 99. 99. तेव्हापासून आम्ही तू जगा वेगळी करत होती, जगा वेगळी करत होते. 2002 ची गोष्ट आहे guess. अच्छा, ओके. आणि स्वामिनी शो मध्ये होती. स्वामिनी शो मध्ये होतो तो आपण. माझा Correct. पहिला, त्याच्यात मी मॉडेलचं काम करत Correct, होते. of course, I know. किडकिडीत होते, पण जाऊ दे, ठीक त्याच्यावर आहे. न बोलणं उत्तम. आहार खायची आवड आहे. सो वेलकम भार्गवी. सर्वात प्रथम मला तुला विचारायचं आहे, तुझा हिलिंग मोडॅलिटीजवर किती विश्वास आहे आणि कुठल्या मोडॅलिटीज तू फॉलो करतेस? कारण मी ब्रेसलेट बघितले तुझ्या हातामध्ये. येस, मला सांगायला आवडेल की हिलिंग मोडॅलिटीवर माझा विश्वास एकाच कारणासाठी आहे की जेव्हा आपण पडतो धडतो तेव्हा कोणी ब्रँडेड क्रीम लावेल, कोणी डॉक्टरकडे जाईल, कोणी काय काय म्हणतात त्याला, लहान मुलं असलेलं असं असं करून केलं आहे लहानपणी आपण, तर काही वेळेला आपण हळद लावतो. थोडक्यात आपल्याला कुठलाही आघात झाला तर आपण काही ना काहीतरी मोडस ऑपरेंडी वापरतो, काहीतरी करतो. मग ते ॲलोपॅथी, होमिओपॅथी सगळं सगळं आपण जे काही वेगवेगळ्या सगळ्या टेक्निक्स आहेत ते म्हणतो. पण मग तसं मनाचं काही झालं तर काय करायचं, त्यासाठी पण आपलं लक्ष देणं गरजेचं आहे. कारण मन तंदुरुस्त असेल तर शरीर तंदुरुस्त राहतं आणि मग सगळ्याच गोष्टी एका लाईनमध्ये होतात. त्यामुळे माझं त्या गोष्टींवर विश्वास आहे आणि ब्रेसलेट्ससाठी थँक्स टू यू. कारण मैत्रिणीबरोबरच तू मला अनेक वेळेला हील केलंस. कारण जसं डॉक्टरकडे जातो, सायकॅट्रिस्टकडे जातो, तसं काही वेळेला याही पलीकडे एक सायन्स आहे असा माझा विश्वास आहे. आणि सगळं जग विश्वासावर चाललं आहे, कोणाचा नसतो. कोणी या ब्रेसलेट्सना हसतं देखील की अरे काय असं काही नसतं, पण तो त्यांचा विश्वास आहे की तसं काही नसतं. तसा हा माझा विश्वास आहे की ह्यानी मला बरं वाटतं आणि ज्यांनी मला बरं वाटतं मग मला फरक पडत नाही कोण काय विचार करत असेल. व्हेरी गुड. पण क्रिस्टल्स आल्यावर तुझ्या लाईफमध्ये किती फरक पडला? 100% मला कॉन्फिडन्स आला की बरेच वेळेला ना असं असतं बघ की आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो. म्हणजे मी ज्या डॉक्टरांकडे जायचे, उदय भाटे नाव होतं त्यांचं, पार्ल्यात राहायला लागल्यानंतर, ते मुळातनं असे होते की त्यांच्याकडे काही आपण घेऊन गेलो की माझं बीपी लो वाटतंय, मला काय त्रास, तर ते सोडून ते सगळे गप्पा मारायचे आमच्याशी. अरे हे ते इकडचं तिकडचं ह्या तेव्हा किस्से सांगतील हे करून. ते बेसिकली तुम्हाला नॉर्मलाईज करायचं आणि मग विचारायचं, अच्छा बरं तू का आली होतीस, मग सांगायचं काही झालेलं नाही गे तुला, थांब हे घे ते घे. काही वेळेला डॉक्टर तर काही काही लहानपणीचे आपले माहिती फॅमिली डॉक्टर्स, एक लाल गोळी हिरवी गोळी, त्यांनी खरंच काही घडत असेल की नाही माहीत नाही, पण आपण त्या डॉक्टरकडे ज्या विश्वासाने जायचो तो विश्वासच आपला अर्धा आजार बरा करतो. त्या डॉक्टरचं असणं, त्या डॉक्टरच्या
त्याचा आपल्यावरचा विश्वास की ह्यांना काही झालेलं नाही, ह्यांना फक्त थोडंसं काहीतरी मेंटली, म्हणजे मी काही बेसिक सांगते, मोठे दुर्धर आजारांविषयी नाही बोलत आहे मी, पण छोटे मोठे लहानपणी आपल्याला पण असतात किंवा तरुणपणात असताना पण काही काही इश्यूज होतात. तेव्हा आपण ज्या विश्वासाने डॉक्टरकडे झाल्यानंतर आल्यावर आपल्याला बरं वाटायचं की आता मला, म्हणजे मी लहान असताना जयेश अंकल म्हणून डॉक्टर होते, जयेश अंकलने औषध दिलं ना आता मी फिट होणार. काय औषध होतं काय काही माहीत नाही. तसं मला क्रिस्टल्सच्या बाबतीत जाणवलं की कदाचित माझ्यात काहीतरी कमी होतं, त्या क्रिस्टलने ते बूस्ट झालं असेल तर त्या देवाला, क्रिस्टलला आणि त्या चंद्राला माहिती, पण त्याने माझ्यात तर फरक पडला आणि शेवटी माझ्यात जेव्हा फरक पडतो तेव्हा माझा त्याच्यावर विश्वास बसतो आणि आय एम हॅप्पी. आणि मी तुला म्हटलं तसं, कोणी किती हसो माझ्यात, ही एवढे क्रिस्टल घालून काय होतं, तू मोठी एकता कपूर असं मला उगाच चिडवलं पण आहे, पण आय एम फाईन, आय एम हॅप्पी. दॅट मेक्स मी हॅप्पी. त्यांनी मला कामाचा कॉन्फिडन्स आला, माणूस म्हणून वागतानाचा कॉन्फिडन्स आला. जेव्हा माझ्याकडे ते क्रिस्टल्स नव्हते तेव्हा तू मला पाहिलंयस, क्रिस्टल्स आल्यावर तू मला पाहिलंयस. सो जो तुला फरक जाणवत असेल मला स्वतःला जाणवतो. सो आय ट्रस्ट इट कम्प्लिटली. मला आठवतंय आय थिंक कोविडचा काळ होता जेव्हा आपण या विषयावर सेकंड वेव्ह, म्हणजे त्या Second सेकंड wave. वेव्ह मध्ये. सो मला कौतुक ह्या एका गोष्टीसाठी वाटतं की तू एकटी राहतेस मुंबईमध्ये, बरोबर, त्यात कोविड आणि त्यात अजून एकटी. म्हणजे जेव्हा मला कळलं की तू एकटी राहतेस आणि त्या दरम्यान जेव्हा आपलं बोलणं सुरू होतं आणि सेशन सुरू होते, तेव्हा मला खूप मोठा प्रश्न होता, तू कसं मॅनेज केलंस? नाही, खरंच सांगते मी, त्याला आपण बोलत होतो आणि त्यावेळेला ना तू मला सांगितलं होतंस की एक ॲक्टर आहेस तू, तर तू अजून काहीतरी एक्सप्लोर कर. आता मुळात आपण त्या क्रिस्टल्सचा परिणाम म्हणूया का काय माहीत नाही, मी स्वतः त्याच्यावर विचार करायला लागले. एक पुश मिळाला की नाही आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आणि आज माझा चॅनल आहे स्वतःचा, तो उत्तम चालला आहे, त्यात सबस्क्रायबर वाढत आहेत आणि त्या निमित्ताने मी स्वतःसाठी वेगळा विचार केला. सो आय एम हॅपी अबाउट इट कम्प्लिटली. हो, कारण मी तुला तेव्हा सांगितलं होतं की काहीतरी वेगळं कर. सुरू येस, कर. वेगळं सुरू कर. आणि आय रिमेंबर तू विजन बोर्ड सुद्धा येस केला होता त्याला त्याबद्दल घरात. सांग ना, म्हणजे आमच्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. विजन बोर्ड केला होता कारण एक विजन बोर्डची मजा सांगते ना सांग. मी, मला स्वतःला असं वाटतं, तो विजन बोर्ड तयार करणं वाटतं तितकं सोपं नाही आहे. तू एक विजन बोर्ड तयार कर ज्यात तुला जे हवं आहे ते सगळं तुझ्या घरात ठेव. त्या क्षणाला आपल्याला खरंच प्रश्न पडतो की आपल्याला काय हवं आहे, आपण कुठल्या दिशेने वाटचाल करतो आणि मला आयुष्यात काय काय मिळवायचं आहे. आणि आपण स्वतःची ताकद ओळखायला लागतो की अरे जर मला, माझी खूप इच्छा आहे की मला नॅशनल अवॉर्ड हवा आहे, खूप मी मॅनिफेस्ट करते आणि माझी खूप इच्छा आहे, पण त्यासाठी मी काय करते, काही करते का, मी नुसतं घरी बसून असला हरित देईल खाटल्यावरी असं नाही होत. ते त्यासाठी मला उठून म्हणजे मूड हलवायला लागतं, काम करायला पाहिजे, न लाजता 4 डिरेक्टर्सना फोन केले पाहिजेत की मला तुमच्याबरोबर काम करायचं. आणि मी खरंच सांगते, मी आता करायला लागली आहे. आय हॅव स्टार्टेड कॉलिंग फ्यू डिरेक्टर्स की मला तुमच्यावर काम करायचं आहे. भले ते मला काम देतील न देतील, दॅट इज देअर इश्यू, पण मी प्रयत्न केला नाही असं मी देवाला देवानी मला विचारलं की तू काय केलं, असं मी सांगेन बघ बाबा मी ह्याला फोन केला होता, मी प्रयत्न करते, मी नाटकासाठी पण प्रयत्न करते, वेब सिरीजसाठी पण प्रयत्न करते आणि आय एम गिविंग माय फुल, म्हणजे मी पूर्ण प्रयत्न करते. त्यानंतर त्यावेळेला मला छान घर हवं होतं, पण ते छान घर हवं असेल तर काय करायचं, माझंच घर मी रिनोव्हेट करण्याचंच मला बुद्धी नाही आली. मग त्या विजन बोर्डमधली घरं बघून बघून मला असं झालं की अरे नवीन घेण्यापेक्षा हेच माझं घर असं होऊ शकतं. त्यानंतर मला जग फिरायची माझी खूप इच्छा आहे, मला खूप आवडतो प्रवास करायला, पण कोविडनंतर सगळंच हळूहळू कमी झालं होतं. तर मी खूप मनापासून की मला जायचं आहे, येस आता मी जाते आहे. सो मला असं वाटतं की हळूहळू ते विजन बोर्ड करताना एकतर आपल्याला कळतं की आपल्याला काय आवडतं आहे, दुसरी गोष्ट आपण खूप फॅक्च्युअल गोल्स सेट करतो. म्हणजे उद्या माझी इच्छा आहे की काय म्हणतात त्याला, मला लंडनमध्ये घर घ्यायचं आहे, हे काही मला माहिती आहे ते कठीण आहे, नॉट इम्पॉसिबल, आय एम सेइंग कठीण आहे. मग त्याच्यापेक्षा मला दुसरं जे मला खरं मी जमू शकेल आणि जे मिळाल्याने मला आनंद मिळेल तसा गोल मी सेट करू शकते. अशा पद्धतीने मी तो विजन बोर्ड तयार केला आणि मला आनंद आहे सांगायला की त्यातल्या बऱ्याच गोष्टी पूर्ण झाल्या. सो आता माझी ड्युटी आहे आज नंतर, आय प्रॉमिस ऑन काय म्हणतात त्याला वनश्रीच्या शोवरती, की मी आता नवीन विजन बोर्ड करेन जेणेकरून मला नवीन गोष्टी अचीव्ह करता Yes, येतील. आणि त्याच्यामध्ये अजून काय ॲड ऑन करायचं हे पण मी तुला सांगेन. नक्की. बनवायला घेशील तेव्हा Yes. तू मला नक्की कॉल कर. नक्की नक्की. बरं भार्गवी, जसं म्हणाले मी की तू एकटी राहतेस आणि कोविडमध्ये अजून एकटं राहणं वॉज व्हेरी डिफिकल्ट. तेव्हा रुटीन काय होतं तुझं? म्हणजे मला हा प्रश्न आहे आणि आपल्या प्रेक्षकांना सुद्धा प्रश्न आहे. ऑफकोर्स कोविड होऊन जमाना झाला, पण ह्याच्या मागे प्रश्न विचारण्याच्या मागचा उद्देश असा आहे की मुंबईमध्ये अशा कैक एकट्या मुली बायका राहतात, त्यांना घर मिळणं खूप कठीण होतं किंवा प्रॉपर्टी भाड्याने असेल किंवा स्वतःचं.
सो मग त्या सगळ्या गोष्टींकडे कसा तुझा पाहण्याचा दृष्टिकोन आहे, आणि जेव्हा एखादी बाई एकटी राहते तिच्यावर वेगवेगळे लेबल्स लावले जातात, आणि स्पेशली आपण एका इंडस्ट्रीला बिलॉंग Correct, करतो, ऍक्ट्रेस correct, आहोत, correct. त्यामुळे लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, कारण आपण रात्री 2-3 वाजता येतो, 2ची हो. शिफ्ट असेल तर 2-3ला पॅकअप, बरेचदा असं होतं की कधी कधी मेकअप नाही. सो ते लेबल्स आणि जो एक समाजाचा दृष्टिकोन आहे आपल्याकडे पाहण्याचा, याबद्दल तू मुंबईत राहत असताना तुझा काय पॉइंट ऑफ व्ह्यू आहे? एकतर मी स्वतःला खूप नशीबवान समजते की मी मुंबईसारख्या शहरात, महाराष्ट्रासारख्या राज्यात जन्माला आली आहे, जिथे खऱ्या अर्थाने बाई एकटी राहू शकते आणि एकटी काम करू शकते. म्हणजे आज मुंबईत रात्री 2:30-3 वाजता पॅकअप झाल्यानंतर मी नाटकांच्या प्रयोगाहून येते, कधीच मला भीती वाटली नाही, कधीच नाही. आणि माझी आई पुण्यात असते किंवा ती मुंबईत असेल तरी ती शांत झोपते की ती येईल भार्गवी, वेळेवर घरी परत येईल किंवा सेफली परत येईल. कारण आपल्या राज्यात तसा संस्कार आहेत की बाई काम करते आणि ती मनापासून काम करताना दिसते. आणि मला असं वाटतं वनश्री की एकटी बाई असू दे किंवा एकटा पुरुष असू दे किंवा कोणीही, आपण जर आपल्या कामाबद्दल प्रामाणिक असू ना तर आपल्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा ते दिसतं. म्हणजे आमचे वॉचमन स्पेसिफिकली तेच बघतात ना, मी रात्री बरोबर. अपरात्री येते, मग कधी कोणी सोडतंय किंवा कधी माझ्या गाडीने येते किंवा काय. तर त्यांच्यामध्ये बोलताना पण एकदा काय झालं असंच, मी खूप डे नाईट 2 सिरियल्स आणि सगळं करत होते आणि मी धावत पळत होते. तर एकदा जो वॉचमन नाईट ड्युटीला होता तोच मॉर्निंग ड्युटीला पण होता. तर तो म्हणाला, जल्दी निकल रही हो मॅडम. म्हटलं हां शूटिंग है. अच्छा अच्छा. आणि नंतर काहीतरी माझं पार्सल आलं का काहीतरी झालं, तर त्यांनी मला सगळ्या वॉचमनने नाव ठेवलं फिल्म सिटीवाली मॅडम. मग त्यांना हे माहिती आहे की ही बाई कामानिमित्त उशिरा बरोबर. जाते, कामानिमित्त लवकर जाते, उशिरा येते, व्हॉट एव्हर इट इज. मी काय पद्धतीने स्वतःला लोकांसमोर अप्रोच वाईज मांडते किंवा स्वतःला प्रेझेंट करते ह्याच्यावर समोरचा माणूससुद्धा आपल्याला खूप आपल्याला सिरियसली घेतो. माझं या पॉडकास्टच्या माध्यमातून एकच सांगणं आहे की जेव्हा तुम्ही एकटी बाई म्हणून राहता ना, तेव्हा तुम्ही स्वतःचा रिस्पेक्ट समाजामध्ये ठेवण्याचं काम तुमचं असतं. भले आपल्याकडे खूप मोठे मोठे सिनेमे आहेत, पिंकसारखे, जिथे बाई नो मीन्स नो वगैरे, हे आपल्या देशात अजूनही ते मुरणं आणि जिरणं ह्याला खूप खूप वेळ लागणार आहे. त्यामुळे मी काय पद्धतीचे कपडे घालते, मी काय पद्धतीचं वागते, मी काय पद्धतीचं बोलते, ह्याच्यावरूनच माझी किंमत केली जाते. हे चूक आहे का बरोबर आहे ह्याच्यात आपण पडूयाच नको, म्हणजे मला ह्याच्यात पडायचंच नाही आहे. पण जर मी रात्री येताना नशेत असेन, खूप छोटे छोटे कपडे घालून रोज रात्री वॉचमॅन मला बघत असेल, तर मी कितीही चांगलं काम करणारी ॲक्ट्रेस असेल तरी त्या समाजाचा, त्या मेंटॅलिटीच्या लोकांचा, त्या विचारधारेच्या लोकांचा माझ्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन होईल. भले मी चांगली आहे का वाईट आहे त्यांच्या दृष्टीने त्यांनी ठरवलं. पण मला जर आज या वयात इतकं उत्तम काम करून शेवटच्या क्षणापर्यंत चांगलं काम करायचं आहे, तर मी सेटवर काय कपडे घालून जाते, मी कशी वागते सेटवर, मी कोणाला रिस्पेक्ट देते कोणाला नाही, ह्याच्यावरच माझी किंमत होते. आणि हे मला जपायचं आहे. मग ती मी एकटी बाई असू दे ना तर संसारातली बाई असू दे, दॅट डझंट मॅटर. एक बाई म्हणून मला बाईचा रिस्पेक्ट जर ठेवायचा असेल तर चांगलंच छान पद्धतीने लोकांसमोर आलं पाहिजे. याचा अर्थ का मी पार्ट्यानं जायचं नाही का, याचा अर्थ मी छोटे कपडे घालायचे नाहीत का, याचा अर्थ मी मला हवं तसं वागीन. ऑब्व्हियसली प्रत्येकाला अधिकार आहे प्रत्येकाला जसं हवं तसं वागायचा, पण ते कुठे आणि कधी ह्याला खूप महत्त्व आहे. तुम्ही पबला जाताना नऊवाऱ्या नेसून जाल का? तुम्ही काय म्हणतात त्याला, डिस्कला जायचं आहे, पार्ट्यांना जायचं आहे, तेव्हा अशा टाईपचे, हां असं नाही ना घालत. मग जिथे जेव्हा जे घालायचं घाला ना, तेव्हा तिथेही तुमचा रिस्पेक्ट होईल आणि इथेही तुमचा रिस्पेक्ट होईल. त्यामुळे समाजाला नावं ठेवण्यापेक्षा मी आधी स्वतःला विचारते की व्हॉट आय एम डुईंग. आणि मग जेव्हा मी एकटी राहते तेव्हा हाच रिस्पेक्ट कामाला येतो की त्या मॅडम एकट्या राहतात, सो त्यांना आपण मदतीच्या अँगलनी त्या बाईकडे बघितलं पाहिजे. वेदर ती बाई मदत मागेल का नाही माहिती नाही, पण त्या अँगलनी तिची मदत केली गेली पाहिजे. हा रिस्पेक्ट राहील त्या समाजाच्या भागाकडे जो समाज वेगळा विचार करतो एकट्या बाईच्या बाबतीत. बरोबर. सो मला असं वाटतं थोडंसं लोकांना वाटेल की खूप दकियानुसी, ज्याला हिंदीत म्हणतात, की अशी मागासलेल्या विचारांचे, पण नाही. इतकी वर्ष एकटं राहिल्यावरती हे मी शिकले की हां, की मला असं वाटतं की जेणेकरून येणाऱ्या, कारण काय होतं
एकटी बाई जेव्हा राहते किंवा एकटा पुरुष जेव्हा राहतो तेव्हा सरकारी गृहनिर्माण खात्यांचे काही नियम आहेत जिथे एकट्या बाईला घर दिलं जात नाही, हो. एकट्या पुरुषाला हो. घर दिलं जात हो. नाही, फॅमिली पाहिजे, फलाणा पाहिजे, तराणा पाहिजे. हे का झालं असेल? अशा कोणीतरी लोकांनी विचित्र वागल्यामुळे पुढच्या पिढीला त्याचा त्रास होतो. तर माझ्या नंतर येणाऱ्या पिढीला जर माझ्या सोसायटीत घर हवं असेल तर मी एक बार सेट केला की नाही, अरे ही ॲक्ट्रेस आहे पण ही छान एकदम व्यवस्थित कामाशी काम आहे, प्रामाणिकपणे काम करते किंवा असा काही त्रास देत नाही, घरी पार्ट्यात चालू आहेत, आवाज खूप येतो, याच्या कंप्लेंट्स आहेत, असं जर काही घडलं नाही तर येणाऱ्या पुढच्या एखाद्या चांगल्या ॲक्ट्रेसला घर मिळेल जिला छप्पर नाही आहे मुंबईमध्ये. ओके, पण तुला घर शोधताना त्रास झाला का? विकत घेताना नाही, अजिबातच नाही, अजिबात. रेंटवर असताना किंवा रेंटवर असताना एकदा विचारलं होतं आई आणि तू राहणार आहेस का, कारण तो गव्हर्नमेंटचा रूल आहे, म्हणजे याच्यामध्ये तू आणि मी काहीच करू शकत नाही. म्हाडामध्ये एकट्या बाईला घर मिळत नाही भाड्याने. ओ इज इट? इट इज. म्हाडामध्ये मध्ये की पूर्ण सोसायटीज म्हाडा बिल्डिंग्स ज्या म्हाडा आहेत buildings. म्हणजे ज्या ओ. गव्हर्नमेंट बिल्डिंग्स हा, हा, आहेत तिथे तिथे रेंटवर मिळतच असेल तर एकट्या बाईला घर मिळत नाही, हा रूल आहे त्यांचा. पण जर एखादी बाई एकटी असेलच, नाही नवरा मिळत, नसेल नाही किंवा मिळत, नाही divorce, मिळत, कसं नाही मिळत? नाही मिळत. इट इज शॉकिंग टू मी. म्हणजे मला माहित मी ज्या नव्हतं. एरियात घर बघितलं हा. तिथे मग कदाचित ती बिल्डिंग पण ठरवत असेल की असं पाय, पण ती म्हाडाच्या बिल्डिंग्समध्ये त्यावेळेला तो रूल होता. आणि मी तेच म्हटलं ना, असं कोणीतरी कधीतरी चुकीचं वागलं असेल तर ते हम्म. पेनिट्रेट होत पुढच्या पिढीपर्यंत जातं. त्यामुळे आपण चांगलं वागून पुढच्या पिढीला छान घर देऊया मुंबईमध्ये. लेट्स होप फॉर द बेस्ट. येस. भार्गवी, अटॅचमेंट आणि डिटॅचमेंट हम्म. या दोन गोष्टी आहेत. ओके, म्हणजे प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात, तशा अटॅचमेंट आणि डिटॅचमेंट. सो ॲज अन ॲक्टर आणि ॲज भार्गवी, अटॅचमेंट आणि डिटॅचमेंट तू कशा पद्धतीने यूज करतेस? कारण एखाद्या कॅरेक्टरला आपल्याला अटॅच व्हावं लागतं, मग तिथून कशी डिटॅच होऊन भार्गवी बनते, किंवा भार्गवी जेव्हा अटॅच्ड असते ती जेव्हा सेटवर येते तेव्हा कॅरेक्टरशी कशी अटॅच होते? खूप छान आहे हा खरं तर प्रश्न, की अटॅचमेंट आणि डिटॅचमेंट. माणूस जर खूप हळवा असेल ना तर तो अटॅच पटकन होतो एखाद्या कॅरेक्टरशी, एखाद्या व्यक्तीशी. डिटॅच व्हायला वेळ लागतो. पण माझा स्वभाव मी थोडी दुष्ट आहे मग या बाबतीत असं म्हणेन मी, की दुष्ट नाही, प्रॅक्टिकल. नाही, मी कशा अर्थाने म्हणते आता हा. मग तू ठरव काय आहे ते. एखादी गोष्ट जर मला हवी असेल तर त्यासाठी मी काय वाटेल ते करीन, वाटेल ते ती मिळवण्यासाठी खूप मेहनत करीन, दिवस रात्र काम करीन, की ते कॅरेक्टरचं खरं मला करायचं असेल तर मी जीव तोडून त्या कॅरेक्टरसाठी काम. आता आपण कॅरेक्टर पुरता विचार करूया, तर जीव तोडून त्या कॅरेक्टरसाठी मी करीन अभ्यास, की काय केलं पाहिजे काय नाही. मग मी वरनं उडी मारायला सांगितली तरी मारेन, कारण ते मला कॅरेक्टर करायचं आहे. पण ज्या क्षणी मला कळेल की आता हे कॅरेक्टर तू करणार नाही आहेस, किंवा आता सिरियल संपते आहे, नाटक संपतं आहे, काही असेल, 2 दिवस रडेन मी रडेन. तिसऱ्या दिवशी नंतर मी इतकी ब्लँक स्लेट होऊन जाते की मला कधी कधी माझ्या स्वभावाची भीती वाटते. माझं माणसांच्या बाबतीत पण होतं की अटॅच असतो, पण जर त्या व्यक्तीला मी ठरवलं की तुझ्या भाषेत सांगायचं कट द कॉर्ड, सो दॅट बिकम्स थोडा तो त्रास होतो मला. ॲब्सोल्युटली नॉट, काहीच त्रास होत नाही मला. त्यामुळे मी दुष्ट आहे म्हटलं ना. दुष्ट आय थिंक प्रॅक्टिकल आहेस आणि सत्यतेचं भान ठेवून आपल्याला चालणं गरजेचं असतं. Correct, आपण correct. फॅन्टसी वर्ल्डमध्ये Correct, असतो, नाही लाला जगू शकत. वर्ल्डमध्ये, Yes. की नाही हे होईल, हे चांगलं होईल. त्या लाला ही वर्ल्डमध्ये व्यक्ती- असते एक फेज, ती हा. लाला वर्ल्डची पण असतेच प्रत्येकाची फेज. बरोबर. बट आय थिंक सो विथ एज ऑल्सो, जसं मी ते वाचलंय की विथ द एज युअर सर्कल गेट स्मॉलर, की आपल्याला माहिती आहे आपल्या आजूबाजूची माणसं कोण आहेत, खरी माणसं कोण आहेत, आपल्या घरचे, मग एक घरचं एक सर्कल असतं, मग त्याच्यानंतर एक छोटंसं, म्हणजे पूर्वी आपण आरामात सगळ्यांना फ्रेंड्स म्हणायचो. Yes. दे आर माय फ्रेंड्स. आता मला कळलंय, दे आर माय Colleagues. कलिग्स, दे आर माय फ्रेंड्स, दे आर माय फॅमिली, दे आर माय कोर Core. टीम. आणि असं ना एक कॉन्स्टंट आपले फ्रेंड्स असतात. आणि त्याच्यामध्ये पण आपल्याला कळतं की आपल्या ह्या फ्रेंड्सशी आपलं हे जमतं आहे, हे नाही जमत आहे. आपलं मुद्दे असतील, वाद असतील, कामाचा ॲप्रोच असेल. आणि आता ना फ्रेंडशिप जी जुनी आहे ना, जी टिकली आहे तीच टिकली आहे. आता नवीन फ्रेंड्स करणं आणि त्यात इन्व्हेस्ट करणं आता जमत नाही. हो ना, म्हणजे तुझं फेवरेट कलर काय, मग आवडतं ठिकाण काय, मग आई कोणत्या शाळेमध्ये, ते नाही होत नाही आता. आता जे जुने फ्रेंड्स आहेत आणि जे अजूनही टचमध्ये आहेत ते तेवढेच फ्रेंड्स राहतात. आणि जे आपल्या आजूबाजूला इतकी वर्ष होते त्यांच्यावर आपण आपला बॉन्ड वाढवतो. नवीन काही करायला जाऊ असं वाटत नाही. पण कामाच्या निमित्ताने जे होतात ते कलिग्स असतात 100%, की सेटवर नवीन नाटक आलं, नवीन सिनेमा आला, नवीन सिरियल आली, आपण नवीन कामाच्या इथे गेलो, ते होतातच ना आपले, ते कलिग्स होतात. आपण त्यांच्यावर गप्पा मारतो, छान मजा करतो.
पण ते तिथपर्यंत येणं आता कठीण आहे. म्हणजे ते आपण कॅसल हळूहळू बिल्ड करत जातो स्वतःमध्ये. भार्गवी, मला आठवते आपण अनुबंध नावाचा एक शो करत होतो Correct. आणि मला प्रॉमिनंटली तो दिवस आठवतोय. बाबा तुझे सिरियस होते आणि आय थिंक न्यूज आली होती आणि सेटवरती तू सीन करून गेलीस, तू तो सीन अख्खा केलास, तेव्हा मला खूप कौतुक वाटलं. कारण एका ॲक्टरचं डेडिकेशन काय असतं ते मला त्या दिवशी कळलं. लोकांना असं वाटतं की आपलं एकदम फॅन्सी लाईफ आहे आणि आपण काहीच करत नाही. म्हणजे गेल्यावर असे 10 नोकरच असतील आणि म्हणजे लोकांना तर वाटतं माझ्याकडे 10 बायकाच आहेत, म्हणजे त्यांना कोणाला माहित नाही, सकाळी उठून पोहे वगैरे करून आपण आपणच जातो. जातो. करेक्ट. सो ती एक सेन्सिटिव्ह बाजू आणि एक एकटीने राहणं, इंडिपेंडेंटली राहणं, या 2 भूमिका किंवा ह्या 2 ज्या बाजू आहेत तुझ्या, एक सॉफ्ट पण आहे आणि तुला नेहमी सोज्वळ भूमिकांमध्ये जास्त पाहिलं गेलेलं आहे. पण मग तुझ्या लाईफमध्ये निगेटिव्ह व्यक्ती किंवा निगेटिव्ह लोक जेव्हा येतात तेव्हा सोज्वळ भार्गवी म्हणून तू त्यांना डील करतेस, रिस्पॉन्स देतेस, का त्यांच्यासारखीच त्यांच्या लेवलला येऊन त्यांना उत्तर देतेस? काय होतं, कधी कधी हे सोजवळ करताना ना खरी आपली बाजू लोकांपर्यंत येत नाही, हे खरं आहे. पण ज्या लोकांना आपल्याला आयुष्यातनं बाजूला करायचं आहे किंवा ती निगेटिव्ह लोकं असतील, त्यांच्याकडे आपण पूर्वी मी इग्नोर करायचे. आता मला कळलं की त्यांना त्यांच्या बाबतीत त्यांच्याच भाषेत डील केलं तर इट इज बेटर. कारण काही वेळेला आपण काय म्हणतात, भीड आपली चेपली जाते, पण काही वेळेला आपण असे भिडस्त असतो की नको, कशाला बोला, दुखवा कशाला हे. आणि हे करता करता आपण स्वतःवर अन्याय करत जातो, स्वतः मेंटली खूप त्रास करून घेत जातो. त्याच्यापेक्षा नको. हे नाही पटलं आपलं एखाद्या व्यक्तीचं, सांगून टाकलं, विषय संपला. इफ ॲट ऑल ती व्यक्ती आपल्याला तेवढी आयुष्यात महत्त्वाची नाही आहे. जर ती महत्त्वाची असेल तर मग इग्नोर करू, जाऊ दे, ठीक आहे, आपलंच कोणीतरी आहे ना, ठीक आहे, ओके, चलो चलता आहे. पण येस, मी खूप सेन्सिटिव्ह आहे माझ्या माणसांच्या बाबतीत, बाकीच्यांच्या बाबतीत नाही. त्यामुळे बाबांच्या बाबतीत जेव्हा तो कळलं आणि सीन करावा लागला तेव्हा मला हे नक्की माहिती होतं की बाबा सिरियस आहेत म्हणून मी हा सीन अर्धवट टाकून गेले, त्यांना आवडणार नाही. सो कारण ते तुझं काम आहे, तू ते केलं नाहीस पूर्ण. त्यामुळे मी ते करून गेले. ह्याचा मला आजही तेवढाच आनंद आहे की बाबांना वाईट वाटलं असतं की मी काम टाकून आले, मी काम पूर्ण करून आले, याचा आनंद आजही त्यांना नक्की झाला असतो. आय एम शुअर की त्यांना खूप तुझा अभिमान पण आहे, कारण तुझं नाटक खूप छान चाललंय आणि आय थिंक आता तू चालली आहेस बाहेर, परदेशात सुद्धा चाललीस, त्यासाठी खूप शुभेच्छा. थँक्यू. भार्गवी, मेनोपॉज आपण ऐकलंय, ओके, पण आता ॲक्च्युली आपण त्या मेनोपॉजकडे जातोय. येस. सो मेनोपॉज होत असताना खूप बदल होतात बायकांमध्ये, शारीरिक, मानसिक, भावनिक. सो तू कसं डील करतेस या सगळ्या गोष्टींना? काय आहे ना, एकतर हा शब्द आला ना की सगळ्या बायकांना अर्धी भीती वाटते की बापरे, म्हणजे काय येणार आहे. मलाही वाटली, अर्थात आपण कशाला खोटं ताकाला जाऊन भांडण नाही लपवायचं. मलाही भीती वाटली की आता काय होणार आहे. कदाचित मेनोपॉजची भीती या एका कारणासाठी सगळ्या बायकांना असते की जी गोष्ट आपल्या शरीरामध्ये दर महिन्याला घडत होती, जी आपली गोष्ट आपल्याला वाटत होती, ती आता आपल्यापासून सुटत चालली. म्हणजे जसं पिरियड्स येताना किंवा आल्यावर पहिली 2-3 वर्ष आपण सगळ्याच मुली अशा बिथरलेल्या असतात की काय आहे, काय आहे, काय आहे. तसं जाताना पण आपण थोडे बिथरतो की हे काय आहे, जात आहे म्हणजे नक्की काय काय. आणि देवानी हे चांगलं आहे ना, असं जात म्हणजे लगेच जात नाही, ते हळूहळू ती प्रोसेस सुरू होते. इरेग्युलर पिरियड्स, मग कोणाला फायब्रॉइड्स, मग कोणाला काय हॉट फ्लशेस, कोणाला इमोशनल, तू जसं म्हणालीस तसं इमोशनल टर्ब्युलन्सेस, की उगीचंच रडायला येतं, उगाच कुठलाही फालतू सीन बघून डोळ्यात पाणीच काय येतं, म्हणजे एवढं काहीच नाही झालं आहे असं का. किंवा एखाद्या गोष्टीला आपण खूप विचित्र पद्धतीने रिॲक्ट होतो आणि नंतर आपल्याला कळतं की अरे हे सगळं आपण का रिॲक्ट होतोय. पण हे सगळं मी पण फेस करते, केलं. आणि आजच आपण बोललो त्या विषयावरती. मी हळूहळू एका मतावर आली आता की ह्याला आपल्याकडे औषधं, तर सगळे डॉक्टर म्हणतात ह्याला काहीच औषध नाही आहे, हे होणारच आहे. आणि हां मग सगळ्या डॉक्टर्सचं म्हणणं हां मग असंच आहे. आणि ते हां मग आपल्यासाठी ते असतं की हां मग नाही, हे आहे. तर मला असं वाटतं की उत्तम मार्ग ह्यावर मेडिटेशन हा आहे आणि ते करणं फार बायकांनी गरजेचं आहे. पूर्वीच्या काळी मेनोपॉज, आता काही जणांचं असं मत आहे की आमच्या घरी बायकांना झाले नाहीत का, पूर्वीच्या काळी झाले नाहीत का, तुम्हालाच आता काय एवढं सुचलं आहे. तर मला असं वाटतं पूर्वीच्या काळी आपण बायकांना विचारलं तरी होतं का की हा त्रास मेनोपॉजमुळे होतो आहे का. म्हणजे मला आठवतं आहे की आई कधीतरी उगीच चिडचिड करून आम्हाला फटके खाल्लेत की आपण, ते कारण आपल्याला कुठे माहिती आहे. तर हे असू शकतं कारण त्याचं, तिला काहीतरी मेंटली मूड स्विंग्स होत असतील किंवा काय.
आपण त्याच्याकडे कुठलं लक्ष दिलं. अतिपूर्वीच्या काळी तर मग तिला बाधाच झाली आणि ह्या हो, होत्या हो, ह्या हो. शब्दांअंडर तिला काय होतंय कधी कोणी विचारलंच नसेल. आता आपण विचार करतो, आता आपण डॉक्टरकडे जातो, आता आपण पुस्तकं वाचतो, आता आपण म्हणजे सोशल मीडियावर वाचतो आपण, म्हणून तर हे आपल्याला कळतं. नाही तर आपल्याला कसं कळलं असतं. बरोबर. असं जर कळलंय तर, आणि आपल्याकडे म्हणजे योगिक प्रॅक्टिसेसमध्ये मेडिटेशन हा एक उत्तम उपाय आहे, जेणेकरून आपण आपलं मन स्थिर, शांत करू कंट्रोल, शांत आणि एक त्याचं रेग्युलरायझेशन ऑफ थॉट्स करू शकतो. तर आपण करायला काही हरकत नाही असं मला वाटतं पर्सनली. मेनोपॉज बद्दल बोलताना आता डोक्यात स्ट्राईक झाली एक गोष्ट, की पूर्वीच्या काळात बायकांना बाजूला बसवायचे. करेक्ट. मला आधी हे चुकीचं वाटायचं. जसं आपण एज वाईज आपले विचार बदलत जातात. करेक्ट करेक्ट. सो माझी मैत्रीण होती एक, तर तिला ना असं बाजूची रूम एक होती, अंधार असलेली खोली, वेगळं तिचं ताटली वाटी भांड. तर मला असं हे डिस्क्रिमिनेशन मला असं वाटायचं. पण आता मी जेव्हा बागेवरून बघते ना, मला वाटतं ते खूप चांगलं होतं. का? कारण तेव्हा 4 दिवस बायकांना आराम करायला पण compulsory. त्याच्यात नाही, त्याच्यातही माझी आजी सांगायची, अगं कोरडी कामं करायला लावायच्या सासूर वाशिणींना. तांदूळ निवडून दे, मग कपडे धुवून घे, आणि त्याच्यावर नंतर पाणी शिंपडायचं आणि वाळत घालायचं, हे पण केलंय. सो बेसिकली तो थॉट सुरू झाला Thought असेल चांगला आराम आहे. करण्यापासून. बरोबर. मला असं वाटतं 4 दिवस त्या बाईला आराम करावा आणि दुसरं चादर पांघरून वेगळं देत असतील, कारण त्या काळात काही पॅड्स आणि हे सगळं नव्हतं, तर खराब होण्याच्या अँगलनी असेल. बरोबर. इट इज मोर अबाउट हायजीन. आय Hygiene. फील की त्या हायजेनिक त्या बाईला बाजूला ठेवणं, म्हणजे तिचं सगळी कपडे बिपडे सगळं तिचं ती क्लीन करेल, तिला तिचा वेळ मिळेल, हा जर थॉट असेल आणि तिला आराम मिळावा हा थॉट असेल, तर नथिंग पण लाईक. त्याचा खूप चुकीच्या पद्धतीने की मग इथे हातच लावायचा आणि तिथे हात, मग ते अति होत गेलं सगळं, म्हणून ते पुन्हा डिस्क्रिमिनेशन आपल्याला आवडेन असं झालं. पण एक विचार कर, त्या बाईला 4 पिरियड झाल्यानंतर गावाला 4 दिवस सुट्टी असेल, ती बाई आराम करू शकत असेल, ती Absolutely. शांत, आणि तेव्हा खूप एकत्र फॅमिली होती, त्यामुळे त्या बाईला डाग पडले कपड्याला, तर ते सगळ्यांच्या दृष्टीने ऑकवर्ड त्या बाईला होऊ शकतं, म्हणून तिला बाजूला बसवत असेल. हा एक जर विचार असेल तर हा चांगला आहे. पण त्याच्यानंतर ह्या नको त्या गोष्टी ऍड केल्या, विच इज रॉंग असं मला वाटतं. म्हणजे कधी कधी ना, आता मी जेव्हा मागे वळून बघते ना, म्हणजे आपल्याकडे कशा गुरुकुल सिस्टम आहे, त्याच्यानंतर गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यास. सो आता मी ऍक्च्युली वानप्रस्थाश्रमात असल्यामुळे मला वाटतं की किती छान मांडणी करून ठेवली होती. Correct, पण sir, कदाचित correct. आपल्याकडे येईपर्यंत ना ते फिल्टर झाल्या गोष्टी. हा, आणि ते खूप विचित्र पद्धतीने फिल्टर होत गेल्या. Exactly. म्हणजे जसं योगासनांचं पण म्हणशील तर आपल्याकडेच ती संस्कृती होती, आपलंच ते कल्चर होतं, आपली ती जीवनशैली होती, की म्हणजे महाराजांच्या काळात किंवा पेशव्यांच्या ह्याच्यात पण उल्लेख आहे की सूर्यनमस्कार घालून, व्यायाम करून किंवा अमुक अमुक करून ते लोक कामांना जायचे. म्हणजे हे आपल्याकडे आहे. पण आपण मध्ये तो काळ सगळं बंद केलं, आणि मग जेव्हा फॉरेनहून सगळं तेच परत यायला लागलं, हा योग, मग ते योगा झालं, योगाचं वगैरे ते सगळं जे आलं, त्याच्यानंतर त्याची फॅशन झाली ना. तोपर्यंत आजही कितीतरी फॉरेनर्स येऊन योगा शिकवतात, तेव्हा लोक त्यांच्याकडे पैसे देऊन जातात, आणि इथे फ्री काही जण शिकवायला तयार आहेत, त्यांच्याकडे जात नाहीत. सो दिस इज सॅड. बट या, तू योगा टीचर आहेस, राईट? तू योगा शिकली आहेस, म्हणजे ही साईड आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. मला स्वतःला टायफॉईड, मलेरिया खूप बॅक टू बॅक झाला, आणि निमोनिया. त्याच्यामुळे माझी ब्रीदिंग कपॅसिटी खूप कमी झाली. त्रास व्हायला लागला, सलग वाक्य बोलता यायची नाही. तर त्याला मी एक सिरियल करत होते, त्याच्यात दिलीप प्रभावळकर माझ्याबरोबर होते. तर दिलीप भैया म्हणाले की तू योगासनं का नाही करत, प्राणायाम वगैरे शिक, तुझा जो हा मला कळतंय की तुला श्वास पुरत नाही आहे वाक्य बोलताना, ॲज अन ॲक्टर चांगलं नाही आहे, तर तू जरा बघ. म्हटलं ओके, तर कुठे जाऊ? तर त्याला तेही दादरला राहायचे, शारदाश्रमच्या इथे, मी माहीमला राहायचे. तर ते म्हणाले, अगं दामले योग केंद्र म्हणून आहे आपल्या माटुंगा रोडला, जा तिकडे. निंबाळकर, सदाशिव निंबाळकर, पद्मश्री सदाशिव निंबाळकर त्यांची इन्स्टिट्यूट आहे, जा. मी गेले तिथे, सर भेटले मला, फॉर्च्युनेटली सरच भेटले मला, निंबाळकर सर. त्यांनी सांगितलं हे 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 कर, का शिकायचं? म्हटलं असं असं. दिलीप प्रभावळकर शिकायचे तिकडे, शिकून गेले होते. मी 1 वर्ष 1.5 वर्ष प्रॉपर तिथे जाऊन योगासनं, प्राणायाम सगळं शिकत होते. 2 वर्ष झाल्यानंतर निंबाळकर सर म्हणाले की तू चांगले योगासन वगैरे करायला लागली आहेस, तर तू टीचर्स ट्रेनिंग कोर्स का नाही करत? आय एम टॉकिंग अबाउट 98-99. ओके. तर म्हटलं ठीक आहे, वेळ होता, जस्ट BA झाले होते, म्हटलं चला करूया. म्हणून मी 1 वर्षाचा टीचर्स ट्रेनिंग केला, आणि टीचर्स ट्रेनिंगनंतर मला आवड निर्माण झाली, म्हणून 1 वर्षाचा योग थेरपी कोर्स केला. सो थेरपी इज फिजिओथेरपीच्या अंडर, एका डॉक्टरच्या अंडर आम्ही योगासनं त्यांना शिकवू शकतो. ओके. मग त्याच्यानंतर मी 2 वर्ष तिथे इन्स्टिट्यूटमध्ये नोकरी पण केली, त्यांच्या प्रॉपर ट्रेनिंग्सना, दादरला ट्रेनिंग्सना जाणं, पेशंट्सना शिकवणं, इन्स्टिट्यूटमध्ये येणाऱ्या पेशंट्सना शिकवणं, हे मी केलं. आणि त्याच्यानंतर फक्त मात्र काय झालं, मग टेलिव्हिजनमध्ये डेली सोप आले, मग रोज शूटिंग आलं, मग ते तुटलं.
पण मग तरीही मी खूप वर्ष शिकवत होते. आताही जर कोणी विचारलं तर मी त्यांना शिकवते, पण आता ॲज अ क्लासेस घेणं शक्य नाही. पण यावर्षी येस, मलाही सांगायला आवडेल की यावर्षी मी मॅनिफेस्ट करतेय की मला एरियल योगा शिकायचं आहे, आणि येस मी ते शिकणार आहे. तथास्तु वास्तू तथास्तु म्हणते. थँक्यू. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो डेली योगा प्रॅक्टिस करतेस येस, तू. माझ्यापुरती करते मी 100%. आणि आपके ये फिटनेस का राज हमें भी जानना है. इंटरमिटेंट डाएट बाई नाही, ते मी आता भार्गवी, खूप तू वर्ष खूप- करतेय, पण आता मी ते हॅट्स ऑफ टू यू. असं नाही जमत इंटरमिटेंट, म्हणजे नाही, बोलायला होतं की येतं कर ग. लेंगे. असं काही नाही, येतं. एक तर मला सांगायला आवडेल की मला ना स्वयंपाकाची आवड आहे ना मला खाण्याची आवड आहे. मला या दोन्ही गोष्टी असल्यामुळे काही असं मला, म्हणजे मगाशी मी उदय काका म्हटलं भाटे डॉक्टर, हो. मला कावीळ झाली होती, तर उदय काकांनी मला डाएट दिलं. सो मी त्यांना उदय काकाच म्हणते. त्यांनी मला डाएट लिहून दिलं उदय काकांनी. तर इला भाटे आपल्या ॲक्ट्रेस, हो, त्यांचे मिस्टर हो. आहेत ते उदय काका. तर इला मावशी म्हणली काय आहे? नाही, भार्गवीचं डाएट आहे. अरे हेच जेवते ती, ह्याचं काही डाएट नाही आहे, हेच खाते ती, ह्याचं काही उकडलेल्या भाज्या आवडतात तिला, तिला भाकरी आवडते, त्यामुळे नाही. सो असं मला ना, मी खूप फूडी नाही आहे, त्यामुळे मला ते मी ब्लेस्ड आहे त्या बाबतीत. मी फूडी नाही आहे. आणि मी खरं सांगू, योगासनांनी ना एक गोष्ट नक्की होते. आता हे पॉवर योग वगैरे नवीन सगळे प्रकार आलेत त्याच्यामध्ये 100%. मूळ योगासनं ना ही एक जीवनशैली आहे. इट इज अ लाईफस्टाईल. इट इज नॉट एक्सरसाइज फॉर्म. बेसिकली योग या शब्दाचा अर्थ सांगू मी? प्लीज प्लीज. ह्या शब्दाचा अर्थ आहे युज. युज म्हणजे जोडणे. आत्मा परमात्मा ह्यांचं मिलन इज युज इज योग, त्यातनं तो शब्द आला. ओके. आता आत्मा परमात्मा वगैरे आपण इतकं पुढे जाण्यापेक्षा आपण शरीर आणि मन हे आपण जरी एकमेकांना जोडायचा प्रयत्न केला तरी ते योग आहे. म्हणजे निंबाळकर सह सांगायचे, जेवणं म्हणजे जेवण आपण जे जेवतो ते पण योग आहे. अन्न आणि तुम्ही टी व्ही बघत, फोन बघत, गप्पा म्हणजे घरचे ठीक आहे, पण एक एन्जॉय. पण जेव्हा तुम्ही काय जेवताय ह्याचा शांतपणे विचार करून जेवता, दॅट इज ऑल्सो योगिक प्रॅक्टिस. इट इज नॉट फक्त शीर्षासन आणि सर्वांगासन ही योगासनं आहेत, ती योगासनं होतात. पण योग म्हणजे जर जोडायचा विचार केलात तर तुम्ही आणि तुमचं अन्न, तुम्ही पुस्तक वाचताय, इट इज अ योगिक प्रॅक्टिस. कॉन्सन्ट्रेशन, तू डान्स करतेस भार्गवी, ती तुझी योगिक प्रॅक्टिस आहे, कारण तू त्याच्यात पूर्ण स्वतःला देतेस, तासभर, अर्धा तास, 15 मिनटं. ह्या गोष्टींनी ना मला खूप फरक पडला. आणि त्याच्यामुळे ना मला कुठल्याही गोष्टीत ना आनंद, एकतर बायकांचा एक प्रॉब्लेम असतो, त्यांना प्रचंड गिल्ट असतं सगळ्या बाबतीत. ऑफिसला मुलाला टाकून जाते ते गिल्ट असतं, घरी आज स्वयंपाक केला नाही ते गिल्ट असतं, नवऱ्याला आज निघताना बाय म्हटलं नाही त्याचं गिल्ट असतं, आज अमुकला हे गिल्ट घेऊन आपण खूप जगत राहतो. तर योगासनांमध्ये ना तुम्हाला ते हळूहळू शिकवलं जातं की डोंट टेक अ गिल्ट. हळू माफ करायला शिका. तर जसे आपण ह्याच्यात पण शिकतो फॉरगिव्हनेस, तर ते त्याच्यात पण आहे की एक काही करायचं नाही. साक्षी भावना नावाचा प्रकार आहे की योगासनांमध्ये, मेडिटेशनमध्ये पहिल्यांदा तो शिकवला जातो की एखादी सिच्युएशन दिसली डोळ्यासमोर, काही त्याच्यावरती रिॲक्ट होऊ नका. साक्षी भावनेनी बघा, ती चूक आहे का बरोबर आहे, नाही आली पुढे जा, त्याच्यावर रिॲक्ट होऊ नका. ही साक्षी भावना इतकी कठीण आहे, वाटते इतकं सोपं नाही. कारण आपल्या डोळ्यासमोर आपण मेडिटेशनला बसलो की वाटेल ते विचार येतात. गॅस बंद आहे का, फोन वाजणार नाही ना, कोणी हाक मारणार, काही. ह्याच्यापेक्षा समज फोन वाजणार नाही ना, काही रिॲक्ट होऊ नका. लेट द थॉट गो इन फ्रंट ऑफ युअर आईज. हळूहळू तसं करतच ते मेडिटेशन होतं. सो योगासनं आणि मेडिटेशन ह्यानी ना मला एक पॉझिटिव्हिटी दिली कुठल्याही गोष्टीकडे बघण्याची. मग योगाभ्यासाने मला काय दिलं, किंवा योगिक प्रॅक्टिसेसनी मला काय दिलं, तर एक जगण्याकडे बघण्याचा पॉझिटिव्ह अप्रोच. का वाईट आयुष्यात घडत नाही का, अप्स अँड डाऊन्स येत नाहीत का, माणूस ECG आहे, तो वर खाली होणारच. ह्याचा त्रास किती आपण करून घ्यायचा हे तूही मला शिकवलंस की किती त्रास करून घ्यायचा, आणि मला योगासनांनी पण शिकवलं, योगाभ्यासाने पण शिकवलं. त्यामुळे मला असं वाटतं की खूप लोक विचारतात की तू अशी इतकी मस्त आणि पॉझिटिव्ह कशी असतेस विथ सो मेनी थिंग्स हॅपनिंग अराउंड. मला असं वाटतं की मी त्याच्यासाठी तिथेच रिॲक्ट होते, चिडते, भांडते, रडते आणि मी पुढे जाते. बॅगेज मी ते मनात नाही ठेवत, कारण ते जर बॅगेज खूप मी ठेवलं तर माझेच खांदे दुखणार आहेत. लुई हेच्या पुस्तकात आहे की तुम्ही जर बॅगेज खूप घेऊन फिरलात तर तुमचेच खांदे दुखतील. आणि माझे ते खांदे दुखूनची एक स्टेज गेली आहे आयुष्यात की खूप खांदे दुखायचे, सहन नाही व्हायचं.
टेक इट ॲज अ फेदर. तुम्हाला जर फेदर म्हणून फील करायचं आहे स्वतःला, तर ते कसं होणार तुम्ही त्या फेदरवरती, म्हणजे त्या पिसावर काही नसतं म्हणूनच ते असं इतकं हलकं असतं ना. मग तसं आपण आपलं जर मन ठेवलं ना, की गिल्ट नाही, वाईट, हे बघ माणूस आहे, सगळे इमोशन्स आपल्याला असणार, पण ते आपण किती लावून घ्यायचे हे जर आपण ठरवलं ना, तरच आपण पॉझिटिव्ह राहू शकतो. कारण ॲप्रोच पॉझिटिव्ह ठेवा हे म्हणणं सोपं आहे, पण काही वेळेला काही सिच्युएशनमध्ये आपण स्वतः पण नाही पॉझिटिव्ह राहत. मी कितीही ठरवलं तरी एखादी सिरियल जर माझ्या जी दुसरी ॲक्ट्रेस करत असेल तर एक क्षणभर जेलसी येतेच, माणूस होता पण त्याच्यानंतर 8 दिवसांनी जर ती ॲक्ट्रेस भेटली तरी मी जर तो थॉट चालू ठेवला तर देन आय एम नॉट अ गुड ह्युमन बिईंग. मग मी असा विचार करते, देवाला असं वाटतं की तिला जास्त त्या रोलची गरज आहे तुझ्यापेक्षा, म्हणून देवाने तिला निवडले, तर एन्जॉय दॅट. बरोबर. देवाने तुझ्यासाठी काहीतरी वेगळं ठेवलं असेल, ते खूप जास्त छान असेल, खूप जास्त मोठं असेल म्हणून, त्यामुळे ठीक आहे, हरकत नाही. सो दॅट्स ओके, फाईन. आणि आय थिंक बॉडी म्हटल्यावरती सगळे इमोशन्स असणार, ते येणार. आणि ते ह्युमन आहे. एक्झॅक्टली. जो माणूस म्हणून मला काहीच फील होत नाही, तो खोटं बोलतोय किंवा तो दगडच आहे, तो माणूस हां, नाही तो माणूस नाही, तो दगड आहे किंवा तो देवच आहे, म्हणजे त्याला काहीच फरक पडत नाही, असे आपण नसतो. नाही. आपल्याला इमोशन्स आहेत, आपल्याला वाईट वाटतं, मला जेलसी पण होते, मला Yes. वाईट पण वाटतं, मला राग पण येतो, आणि मला तेवढंच प्रेम आणि आनंद सुद्धा होतो. आणि ते एक्सप्रेस सुद्धा करता यायला पाहिजे. Yes. भार्गवी, लोक काय म्हणतील या भीतीने एक्सप्रेस करत नाहीत, सप्रेस करत राहतात आणि मग डिप्रेशनमध्ये हो जातात. हो. बरं, मी कोविडमध्ये म्हटलं होतं, तुझं काय रुटीन होतं? प्लीज डोंट टास्क. केर लादी, धुणी भांडी, स्वयंपाक, ह्याच्यातच अर्धा दिवस जायचा. कारण सगळंच आपल्याला करायला लागत बरोबर. होतं. त्यामुळे सकाळचा वेळ तर सगळं स्वयंपाक काय करायचा. आणि तुला माहिती आहे, आपण लहानपणी आपल्या आईला चिडवायचो. आई सकाळी जेवताना विचारायची संध्याकाळचं काय करायचं, तर आपण तिच्यावर खूप चिडायचो की आत्ता तर खाऊ देणार, रात्रीचं काय. पण कोविडमध्ये आपण अशा आया झालो हो, होतो, हो, हो. तर रात्री काय खायचं, आता संध्याकाळी काय करूया किंवा असं. पण या सगळ्यामध्ये या गोष्टींमुळे वेळ खूप गेला. स्वयंपाक करा, केरलादी, वॉशिंग मशीन, घर साफसफाई करणं, कारण तेव्हा ते पण मस्ट होतं ना, की गरजेचं होतं. सतत जरा घर क्लीन ठेवा, बरोबर. काही नको, आणि मग कुठून बाहेर न आल्यावरती करणं बिरणं, Sanitize. सगळं खूप होतं, सॅनिटायझेशन. त्या दरम्यान एक मात्र मला गोष्ट जाणवली की संध्याकाळ 6 ते 7 ना खूप इमोशनली लो व्हायचे मी. त्याला कातर वेळ म्हणतात हो. मराठीमध्ये. आणि त्याच वेळेला आपण देवाला दिवा लावतो बघ, तिन्ही हो, सांजेला. हो. मला असं वाटतं हेच ते कारण असावं की संध्याकाळ झाली की आय थिंक सो सनडाऊन आणि Yes, मूनराईज, moonrise. हा जो काळ असतो ना, हा काळ इमोशनली पण खूप, प्रत्येकाला टर्ब्युलन्सेस, कातर वेळ म्हणतात, उगाचच रडायला यायचं, एकटं एकटं वाटायचं. आणि मग त्यावेळेला तुला आठवत असेल की नाही हे पण तुला आठवत नाही, तू मला बीज मंत्र दिला होतास. मी तो बीज मंत्र ऐकायचे, मी रामरक्षा शिकले, आणि मी संध्याकाळी आपलं भीमरूपी आणि हे ते उदबत्ती आणून संध्याकाळी सगळीकडे कापूर लावून घरात एक प्रसन्न वातावरण तयार करायचे. संध्याकाळ मी माझ्या मेडिटेशनला दिली होती. तो बीजमंत्र, रामरक्षा आणि बाकी देवाचं जे मी रोज, आता हा देव मी मानते म्हणून, ज्याला जे मानायचं असेल त्याने ते करावं. पण संध्याकाळी मी 15-20 मिनटं हे करायचे, 7 ते 7:20, 7:15 सगळं 15-20 मिनटं चालायचं. मला इतकं बरं वाटायचं त्या दरम्यान की ही जी कातर वेळ असते ना, त्या कातर वेळेत खूप घाणेरडे विचार यायचे, तब्येती बाबतीत, एकटेपणाच्या बाबतीत, आई एकटी कशी राहत असेल या बाबतीत, आणि जगात आता हे काय चाललंय, खूप निगेटिव्ह विचार यायचे. कारण त्या दरम्यान ना त्या बातम्या पण अशाच यायच्या, इतके पेशंट्स गेले, किंवा बिल्डिंगमध्येच कोणीतरी एक, ती ॲम्ब्युलन्सचा आवाज, सतत एक एरियामध्ये ॲम्ब्युलन्सचा आवाज यायचा. सो हे सगळं ना खूप संध्याकाळी ते वरवर यायला लागायचं थॉट प्रोसेसमध्ये. पण ह्या काळात मेडिटेशन आणि तो संध्याकाळचा एक वेळ देवाचं म्हणणं, म्हणजे माझ्यासाठी देवाचं असेल, पण मी त्याला ते देवाचं इतकं व्यवस्थित, रामरक्षा शिकले, बीजमंत्र म्हणायचे, तो ऐकायचे, तू आवाजात पाठवला होताच. ह्या सगळ्यांनी मला खूप बरं वाटायचं. त्यामुळे सकाळ माझी सगळी कामात जायची. मग योगासनं, योगिक प्रॅक्टिसेस, संध्याकाळी आम्ही सगळ्या समिधा वगैरे, आम्ही सगळ्या सुखदा, समिधा, मृणाल वगैरे, आम्ही तेजा, आम्ही सगळे ग्रुप डान्स करायचो. ऑनलाईन फोनवर, फोनवरती गुगल ड्राईव्हचं कॉल असायचं ना, गुगल ड्राईव्हचा काय, झूम कॉल नाही, दुसरा गुगल मीट. हां, ते त्याच्यावर आम्ही सगळ्या यायचो आणि संध्याकाळी 1-1 तास डान्स. मग कधी मी शिकवायचे, कधी मृणालनी शिकवला, एकदा संस्कृतीने शिकवला, असं आम्ही सगळं ते करायचो. मग संध्याकाळी छान आंघोळ करायची फ्रेश परत, आणि मग हे देवाचं म्हणायचं, असं माझं ते रुटीन होतं. सो संध्याकाळ माझी सुरुवातीला खूप मला विचित्र की आता काय करू, पण मग मी मार्ग काढला की हे केलं आणि मला जास्त छान वाटेल, आणि ते खरंच वाटलं मला. सो मेडिटेशन आणि या सगळ्या गोष्टीने तुला त्या फरक पूर्ण पडला. काळ जो आहे तो बाहेर पडायला मदत केली. खूप.
खूप कारण कारण कोणीच कोणाला मदत करणारं नव्हतं. बरोबर. म्हणजे असं आहे का की मी तुझ्याकडे तर तू मला काउन्सिलिंग देशील, फोनवरनं बोलू, सगळं करू, पण शेवटी लढायचं तुमचं तुम्हालाच होतं, कारण तुम्हीच एकट्या होतात. देअर वॉज नो वन टू हेल्प यू आउट. मग काय करायचं? मग आपला आपण मार्ग काढायला लागतो. पुस्तकं किती पुस्तकं वाचणार? माझ्या कपाटातली सगळी माझी वाचलेली पुस्तकं आहेत. मग एखाद परत काहीतरी वाचायला घ्या, एखाद काहीतरी शक्यतो टी व्ही. बरं, दुसरा चॉईसच काहीच नव्हता नाही, एंटरटेनमेंटला. पर्यायच टी व्ही, टेलिव्हिजन किंवा आपलं आयपॅड आणि हे ह्याच्या पलीकडे काहीच नव्हतं आपल्याकडे. मग तेच करत राहायचं. स्वयंपाकाचं काय केलंस मग? बापरे. खायची आवड नाही, स्वयंपाक करता येत नाही. टेरिबल. मग माझ्या काय केलंस? स्वयंपाकाच्या मावशी दर 2 दिवसांनी फोन करायच्या, काय खाताय, काय करताय. पण त्या दरम्यान मी भाकरी करायला शिकले Wow, आणि मी good. उत्तम भाकरी करते, जी माझी मी खाऊ शकते. उत्तम म्हणजे माझी मी खाऊ शकते. पण ती आहे, स्वयंपाक करायला शिकले. आई पण विचारायची, आज कसली भाजी केली, काय. जसं मला येतं तसं मी खायचे. काय कंटाळा चॉईस नाही आला एकटीसाठी करताना? नाही. नाही. कारण करावं चॉईसच नव्हता. मी ते म्हणते ना की चॉईस असता तर मी काहीतरी केलं असतं. काहीच चॉईस नाही, करावंच लागणार आहे, तर मग मी केलं. म्हणजे बायका केक बिक करायपर्यंत पोचल्या होत्या. पुऱ्या पाणीपुरीच्या पुऱ्या, आय नो पाणीपुरीच्या पुऱ्या वगैरे. नाही मी साध्या पोळी भाजीपर्यंतच होते. तेच खूप मला आठवतंय, मी आणि नैनिका माझी मुलगी उठ्यापासून कुंदा केला होता. सांगते काय, सगळं केलं. इतकं काय काय खायची इच्छा त्याच्यावर व्हायची. मीम आलं होतं की ते वॅक्सिनेशन आलं नव्हतं ना, ते एकदा कृती पाठवा, भारतातली बाई ते वॅक्सिनेशन पण करेल. इतकं काय काय आपण शिकलो करायला. पण खूप. मला असं वाटतं भार्गवी की आपण इतके बिझी असतो ना लाईफमध्ये, ह्याच्या मागे धाव, त्याच्या मागे धाव, करिअर आणि ट्रॅफिक. सो कोविडने एक ठहराव घेऊन आला आपल्या आयुष्यामध्ये, जिथे आपण स्वतःकडे एका नव्या पद्धतीने बघायला लागलो. आपली आजूबाजूची जवळची नाती जी आहेत, नवरा किंवा बायको किंवा मुलं, त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातनं बघायला लागलो. आणि आय थिंक ॲज अ टीमवर्क म्हणून सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं. म्हणजे केरला कपडे भांडी कोणी करायची असं नाही, करेक्ट. सगळ्यांनी केलं. तर आय थिंक ते कॉन्ट्रीब्युशन आपल्याला शिकवून गेलं की नाही, ठहराव. ते तर आहेच. आणि त्याचबरोबरीने स्वतःच्या तब्येतीकडे बघण्याचा एक दृष्टिकोन. नॉर्मली कोविडच्या काळात मला असं वाटतं 1.5 वर्ष लोकांनी बाहेरचं खाल्लं नाही. घरात पिझ्झा, घरात पाणीपुरी, घरात तू म्हणशील तो पदार्थ पण बायका घरात करायचे. सो हेल्थ वाईज पण बरेच लोक ना मेंटली रिवाईव्ह झाले की अरे नाही, आपण घरातलं जास्त चांगलं खाल्लं पाहिजे. मुलांनाही कळलं की घरातलं जेवण किंवा जे आपल्या गोष्टी आहेत ना, घरातनं आल्यानंतर पहिले हातपाय तोंड हातपाय, धुवायचे, हे आपल्याकडे पहिल्यापासून होतं. हे कोविड नंतर नाही आहे. आपण घरातनं आल्यानंतर पहिलं पायावर पाणीच घेतो आपण पहिल्यांदा. हे सगळं कोविडने आपल्याला पुन्हा आठवण करून दिली की हे करणं गरजेचं आहे, किंवा चपला घराच्या बाहेरच काढल्या पाहिजेत. आता तू वास्तूमध्ये सांगतेस, आपण अनेक, पण हे बेसिक आहे आपल्या घरात. आपण घरात चप्पल घालून फिरतच नाही. पहिलं घराच्या बाहेर चप्पल काढा, हातपाय तोंड धुवा आणि मग घरात या. किंवा पाणी विचारलं, नुसतं पाणी नाही, धणे आणि पाणी. पूर्वी गावाकडे अजूनही गेलं तर धणे गुळ हातावर देतात आणि पाणी गुळ पाणी देतात, पटकन पाणी देत नाहीत. तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, या परत आपल्या कल्चरमध्ये आल्या आणि परत आपण ज्या विस्मरणात गेल्या होत्या गोष्टी त्या परत यायला लागल्या. सो हेल्दी लाईफ किंवा खूप जण मग घरात, आता कुठे जाणं शक्य नाही, मग घरातल्या घर ऑनलाईन योगा, ऑनलाईन जिम आणि ऑनलाईन सगळं सुरू केलं, तब्येतीकडे लक्ष देणं. सो हे त्यातनं 30% लोकांनी तरी ते लोक शिकलेत की आपण हे केलं पाहिजे तब्येत चांगली ठेवण्याच्या अँगलने. हे खूप महत्त्वाचं आहे मला असं वाटतं. सो भार्गवी, त्या काळात तुला असं कधी वाटलं नाही का की ॲक्टिंग आपलं ऑलमोस्ट बंदच झालं, तू कोणी शूटिंग करत नव्हतं, सो असं कधी वाटलं नाही का की वेगळं करिअर किंवा वेगळं प्रोफेशन करायला पाहिजे? नाही, पण तो काळ कठीण असेल ना, काम पण नाही, काय झालं, काम सगळ्यांकडेच नव्हतं, त्यामुळे कोणीच काम करत नव्हतं. त्यामुळे सगळेच आपण असं आता काही, आणि ऍक्च्युली सांगू का, कळतच नव्हतं की काय चाललंय जगात, हे काय होतंय काय नाही. वी वर नॉट मेंटली प्रिपेअर्ड, फिजिकली प्रिपेअर्ड, फायनान्शियली प्रिपेअर्ड अँड नॉट इवन सोशली प्रिपेअर्ड. त्यामुळे कळतच नव्हतं की हे घडतंय काय. त्यामुळे असा वेगळा विचार नाही आला. पण येस, कोविड झाल्यानंतर जसं काम सुरू झालं तेव्हा मात्र कळलं की आपल्याला काम मस्ट आहे. मग काय करायचं आणि काय नाही, आपण मगाशी बोललो तसं. नंतर आपण भेटलो आणि तू मला सांगितलंस की वेगळं ट्राय कर काहीतरी म्हणून. पण तेव्हा असं काहीच विचार नाही आला मनामध्ये, अजिबातच नसतीस तर काय नाही, विचार नाही आला मनात. कारण मी हे नाही ठरव, मी ऍक्टरच असते हे मला माहिती आहे, त्यामुळे तसं काही टेन्शन नाही. येस, अ लॉट. ओके. सो भार्गवी, बायका वोकल असतात, ठीक आहे, ज्या बायका बोलतात त्यांच्याकडे आगाऊ आहे, जिभेला हाड नाही आहे, असं या पॉईंट ऑफ व्ह्यूने बोललं जातं. आणि ज्या बायका बोलत नाहीत त्या सप्रेस्ड असतात किंवा मे बी त्यांना खूप जास्त आजार. सो तुझ्या मते बायकांनी वोकल असणं गरजेचं आहे का सप्रेस्ड राहणं गरजेचं? नाही, वोकल असायला हवं. तब्येतीच्या अँगलनी सगळ्यात पहिलं. मग भले ती बाई बडबड बडबड करणारी असेल, ठीक आहे, असं म्हणतात. आता हे मी कितपत, आय एम सॉरी बट वी हॅव टू चेक दॅट, बायकांना हार्ट अटॅक कमी येतात.
हां येस कम्पॅरेटिव्हली कदाचित हा एक सायकोलॉजिकली हा पण Yes, इम्पॅक्ट असेल की त्या yes. बोलतात बरोबर जे काही इमोशन्स असतील जे काही बोलायचे वागायचे त्या बोलून मोकळ्या होतात भांडून चिडून ओरडून पुरुष ते करत नाहीत आणि आपल्याकडे ते मर्द को दर्द नाही होता वगैरे वगैरे ते उगीचच काहीतरी गोष्टी आहेत त्याच्यामुळे एखादा पुरुष जर हळवा असेल एखादा पुरुष पटकन एखाद्या गोष्टीबद्दल वोकल असेल तर त्याच्याकडे हा काय बायकांसारखं रडतो आणि ह्याला काय सगळे असं खूप बोललं जातं बाई स्ट्रॉंग असली तरी ती एका पॉइंटला कधीतरी मोडून एकट्यात का होईना पण रडते आणि त्याचा तिला अभिमान असतो की हां काहीतरी होते इमोशनली लो होते मी आणि आय जस्ट क्राय पण पुरुषाला तोही स्कोप नाही आहे पण मला उलट असं वाटतं की पुरुषांनी वोकल राहायला पाहिजे कारण बायका ज्यांना वाटतं तेव्हा भांडून चिडून इमोशन्स ओव्हरऑल बायका म्हणते मी त्या मोकळ्या होतात काही बायका आहेत सप्रेस्ड आहेत त्या बोलत नाहीत आणि मग त्यांचा तो तब्येतीवर त्यांचा परिणाम होतो पण आपण बाई आणि पुरुष हे पॉईंट ऑफ व्ह्यू असा न ठेवता ओव्हरऑल माणसांनी वोकल राहायला हवं एक व्यक्ती निवडा तुमच्या आयुष्यात मग तुमची आई असेल बहीण असेल नवरा असेल भाऊ असेल कोणी मित्र मैत्रीण कोणी असेल जेंडर काही असू दे ज्याला तुम्ही तुमच्या आयुष्यातलं सगळं विश्वासाने सांगता आणि ती व्यक्ती ते विश्वासाने त्याच्यापर्यंतच ठेवते कारण तुम्ही जर कुठेतरी बोलत राहिलात ना तर एक तर त्याचा तुम्हाला त्याचा मानसिकरित्या निगेटिव्ह इम्पॅक्ट होणार नाही की ते कुढत राहणं आपण म्हणतो ते होणार नाही तुम्ही कुठेतरी बोललेला असाल काहीतरी आपल्याला आयुष्यात घडतंय समोरची व्यक्ती तुम्हाला मार्ग दाखवणारी नसेल तरी चालतं बरोबर पण तिने आपलं फक्त ऐकलं पाहिजे नो जजमेंट नो जजमेंट जस्ट लिसन टू मी व्हॉट आय वॉन्ट टू से मला जे बोलायचं ते ऐका आधी बाकी नंतर विचार करा सगळा यामुळे काय होतं समोरची व्यक्ती ती जिला मन मोकळं करायचं ती मोकळं पण मन करते ती तिच्या घरात पण खुश राहते ती स्वतः बाई म्हणून खुश राहते आणि ती जेव्हा स्वतः बाई म्हणून खुश राहील ना तेव्हा ती अख्ख्या घराला खुश ठेवते कारण जसं म्हणतो आपण एक बाई शिकली की ती घराला शिकवते किंवा सगळं तसंच आहे ती जर घरातली बाई आनंदी असेल ना तर अख्खं घर आनंदी असतं बरोबर ती रिस्पॉन्सिबिलिटी काय म्हणजे काही म्हणून लोक म्हणू शकतात की काय बाईचीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे का तर इट इज नॉट अबाउट जबाबदारी पण ती हसरी आणि छान असेल ना तर खरंच सगळं घर छान खेळतं असतं ती जर चिडचिड करणारी कचकच करणारी असेल तर सगळा तो घरावर परिणाम होतो पुरुष चिडचिडा असला तरी पण होतो की घरात परिणाम घर दिसतं आपल्याला असं दबलेलं आणि हे ते पण बाई जर मनमोकळी असेल ना तर ती मुलांचं अपब्रिंगिंग चांगलं करू शकते ती घरच्यांना चांगलं ठेवते तिची नातेसंबंध चांगले असतात घरातल्या सगळ्यांशी सो ती बाई पण हवी अशी वाटते आणि ते घरही हसतं खेळतं राहतं आणि हेच गरजेचं आहे वी नीड गुड फॅमिली वी नीड गुड काय म्हणतात आपल्याला चांगल्या लोकांची गरज आहे आज समाजामध्ये आणि त्याच्यासाठी हसतं खेळतं राहणं खरंच गरजेचं आहे त्यामुळे बाईनी वोकल असलं पाहिजे डिप्रेस सप्रेस नक्कीच नाही ओपिनियटेड असलं पाहिजे का ॲज इन ओपिनियन्स कारण बायकांकडे एक बघितलं जातं की बायका जिथे बोलतात से नसतो त्यांच्या शब्दाला नाही खरं सांगू ह्यात मी कधीच गेले नाही कारण आमच्या घरात मी आई बहीण बाबा बायका आमच्या फॅमिलीमध्ये पण मुली जास्त आहेत मुलांपेक्षा त्यामुळे आमच्या घरातनं असं कधीच मला म्हणजे असं जेव्हा काही काही फिल्म्समध्ये आपण बघतो की त्या घरात त्या बाईला ओपिनियनच नसतं किंवा ती काय तेव्हा असं वाटतं अरे बापरे असं अशी पण घरं असतात कारण आमच्याकडे येस आणि आजही आहेत म्हणजे असं नाही की पूर्वीच्या शब्दाला किंमत नाही इव्हन जर काही फ्लॅट मोठे डिसिजन्स असतात तेव्हा बायकांना अक्षरशः ग्रँटेड घेतात बायकांचं ओपिनियन लक्षात घेत नाहीत किंवा तिचंही मत जाणून घेणं हे इम्पॉर्टंट आहे हे पण असलं पाहिजे बायकांना ओपिनियन कारण ती तुमच्या आयुष्यात तुमच्या बरोबरीने खांद्याला खांदा देऊन तुमच्या दुःखात तुमच्या सुखात सहभागी असेल तर ह्या निर्णयांमध्ये सुद्धा किंवा ना आता नाही विचारला जात पण खूप पूर्वी की आपण जेव्हा लग्न केली त्या काळात तो एक प्रश्न कायम विचारला जायचा लग्नानंतर पण तू करिअर करणार आहेस हो तर मला असं वाटतं मुलाला विचारतो का आपण हा प्रश्न पण का तो काय ब्रेड विनर आहे आणि तो पैसे आणणार म्हणून आता तर बाई पण आता हा विचारत नाहीत प्रश्न कारण सगळ्याच मुली हल्ली खूप करिअर ओरिएंटेड असतात पण तसं आहे पण बायकांना ओपिनियन असलाच पाहिजे मग ती ओपिनियन काय म्हणतं मला असं वाटतं की त्याच्यामुळे काय तुमचा इगो खाली करून तिचा इगो तिला पॅम्पर करायचा असं नाही पण त्यामुळे तुमच्या आयुष्यात तिचं स्थान तुम्ही दाखवून देता चार लोकांमध्ये की नो आय केअर व्हॉट शी सेज व्हेरी गुड भार्गवी आता जसा काळ बदलतोय सगळं ऑनलाईन आलेलं आहे इन्स्टंट आहे आणि प्रत्येकजण रील्स आणि शॉर्ट्समध्ये इतका बिझी आहे आणि ते लाईव्ह बघून कुठेतरी आता एखादा माणूस किंवा बाई डिप्रेस्ड असेल किंवा लो फेजमध्ये असेल
आणि तिचीच मैत्रीण कुठेतरी बँकॉकला गेली असेल, ते बघून त्रास होतो, आनंद होतो, वेगवेगळ्या भावना वेगवेगळ्या लोकांना फील होतात. पण हे करत असताना मेंटल हेल्थवरती कुठेतरी त्याचा इम्पॅक्ट होतो. कळत नकळतपणे आपण कम्पेअर करायला लागतो. समजा आता 10 मैत्रिणींचा ग्रुप आहे आणि मी एकटीच घरी बसते आणि मला मैत्रिणी नाही, तर मला वाटतं अरे यार, असूया निर्माण होते हो. की शेवटी अरे यार माझे फ्रेंड्सच नाही आहेत, किंवा किती छान ना हिचं, ती जेलसी. सो ह्या सगळ्यांना डील करण्यासाठी, किंवा जसं तू म्हणाले की तुला एखादी अशी जागा पाहिजे किंवा व्यक्ती की जिथे तू सगळं बोलतेस विदाऊट जजमेंट. सो हीलर्स, काउन्सिलर्स, सायकोलॉजिस्ट या लोकांची किती गरज आहे. कारण असं म्हटलं जातं की वेड लागलं असेल किंवा वेडा असेल तरच हीलर आणि काउन्सिलरकडे जा. पण या काळात हीलर्स, काउन्सिलर्सची किती गरज आहे आणि काय महत्त्व आहे? जसं सोशल मीडियाचे खूप फायदे आहेत, हं. त्याच्यामुळे आज आपण इथे गप्पा मारतोय, हा त्याचा चांगला फायदा आहे. तसं त्याचे गैरफायदे आणि तोटे पण खूप आहेत. तू म्हणतेस तसं अनेक वेळेला आपल्याला होतं. म्हणजे आपल्यासारखेच काही ॲक्टर्स असतील जे खूप बाहेर बाहेर काम करत हो. असतात, आपल्याला असं वाटतं अरे यार ह्यांना बरं आहे आणि मी आपली इथेच आहे आणि या. सो हे वाटून वाईट वाटणं आणि हे. पण एक नक्की की ह्याचा आपण आपल्यावर किती परिणाम करून घ्यायचा हे तितकंच आहे. कारण काही आपण असं बघतो की ती एखादी इन्फ्लुएन्सर असते, ती जाम फेमस असते आणि कदाचित काही दिवसात तिची आत्महत्या आपल्या हो. कानावर येते. हं, हं. किंवा काहीतरी अमुक हे ॲक्टर ॲक्ट्रेसेस जोरदार छान कपल म्हणून त्यांचे फोटो आणि काही महिन्यातच त्यांचा डिवोर्स किंवा सेपरेशन किंवा काहीतरी वेगळंच ऐकायला येतं. मला असं वाटतं हे खूप फसवं जग आहे. 30 सेकंदाचं आयुष्य आहे ते. रील्स, शॉर्ट्स आणि हे सगळं. त्याचं आपण तेवढंच एंटरटेनमेंट व्हॅल्यू म्हणूनच त्या बघितल्या पाहिजेत. पण दुर्दैवाने लोकांना तो बॅलन्स नाही सांभाळता येते आणि ह्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे शिक्षण. शिक्षणातनं तुम्हाला हे कळेल की खरं काय, खोटं काय, चूक काय, बरोबर काय, तुमच्यापुरतं. जे माझ्यासाठी चूक आहे ते तुझ्यासाठी बरोबर असू शकते. इट्स अ सब्जेक्टिव्ह टर्म. ॲब्सोल्युटली आय अग्री. पण तरीसुद्धा आपल्यापुरतं खरं खोटं काय आहे, आपल्यापुरतं चूक आणि बरोबर काय आहे, हे आपल्याला कळतं. म्हणजे आजकाल वाईट वाटतं इंस्टाग्रामवर बायका ज्या पद्धतीने स्वतःला प्रेझेंट करतायत, मला नाही आवडत आहे ते. पण मी हे करू शकत नाही. ह्याचं दुःख आहे खूप बायकांना. अरे यार, ही तर असं करू शकते, हिचा नवरा काही बोलत नाही किंवा हिचे घरचे काही बोलत नाहीत, पण मला माझ्या घरचे असं काही करूच देणार नाहीत किंवा काय, ह्याचंही डिप्रेशन आहे लोकांना. अशा वेळेला हीलर्स, काउन्सिलर्स, सायकोलॉजिस्ट, सायकॅट्रिस्ट कॅन प्ले अ व्हेरी गुड रोल. की तुम्हाला आरसा दाखवणं, खरं खोटं काय आहे, त्यातनं जर तुम्हाला एखादं फिलिंग असेल की अरे मला असं काहीतरी करायचं आहे, पण मी काय करू, तर तो मार्ग दाखवू शकतो आपण. म्हणजे एक फ्रेंड फिलॉसॉफर गाईड ज्याला आपण म्हणतो. जसं मी माझ्यावरनं तुम्हाला सांगेन की मला खरंच कळत नव्हतं कोविडनंतर ॲक्ट्रेसेस वेगवेगळी कामं करायला लागल्या. त्या कोणी स्वतःचे कपड्याचे ब्रँड्स केले, कोणी दागिन्यांचे केले. मला ते घालायला आणि मिरवायला आवडतं, पण मला ते करायचं नव्हतं. हिचा स्वतःचा ब्रँड आहे अनयापन आणि आपण त्याच्यासाठी केलं. मला ते करायचं नव्हतं हे कळत होतं. पण मला काय करायचं हे कळत नव्हतं. मी जर त्या काळात सोशल मीडियावर सगळं बघत उगीचच काहीतरी भलतंच फॉलो करायला लागले असते आणि काहीतरी वेगळा बिझनेस केला असता, तर कदाचित मला त्यात यश नसतं आलं. पण ॲज अ काउन्सिलर, ॲज अ फ्रेंड, यू नो मी की तुझ्यात काय कपॅसिटी आहे भार्गवी. तू मला गाईड केलंस की तू काहीतरी कर ना, तू यूट्यूबसाठी काहीतरी कर ना. तेव्हा जेव्हा यूट्यूबवर एवढं काही होतही नव्हतं, तू मला पहिला शब्द सांगितला होतास, यूट्यूबसाठी काहीतरी कर ना, गप्पा काय पॉडकास्ट मी आता करते ती वेगळी गोष्ट, पण काय कर हे माहीत नाही. पण तूही मला सांगितलं होतंस की काहीतरी कर, प्रयत्न कर. मी 2 बरोबर हेही सांगायला मला लाज नाही वाटत. मी 2-1.5 वर्ष घालवलं काय करायचं याच्याविषयी, हे करून बघूया का, ते करून नाही, हे नाही होतंय, हे वर्कआउटच होत नाही, हे नाही, ते नाही. पण एक दिवस मला अचानक क्लिक झालं, आपण गप्पा मारायला मलाही आवडतात, तर चला असं काहीतरी करून बघूया. सो त्यावेळेला करेक्ट मी तुझ्याकडे आल्यामुळे मला फरक पडला. एक मैत्रीण कम काउन्सिलर जिने मला एक मार्ग दाखवलं. मग त्या मार्गावर यश, अपयश दॅट डझंट मॅटर. पण मी किमान काहीतरी करण्याचा विचार करायला लागले, हे मला एका काउन्सिलरकडे गेल्यावरच कळलं. कदाचित मला असं वाटतं की मला डॉक्टरच्या आधी काउन्सिलरची गरज होती. पण एखाद्या व्यक्तीला डॉक्टरची पण गरज असेल, पण त्यांनी ते केलंच पाहिजे. आणि आता असं नाही आहे की तुम्हाला वेड लागलं आहे किंवा तुम्हाला काहीतरी सायकोलॉजिकल डिसऑर्डर आहे, तर यू नीड अ सायकॅट्रिस्ट ऑर सायकोलॉजिस्ट. पण आता आपल्याकडे हीलर्स आहेत, आपल्याकडे काउन्सिलर्स आहेत. पण ह्या सगळ्यामध्ये महत्त्वाची सगळ्यात जास्त गोष्ट आहे तो म्हणजे वनश्री विश्वास. माझा तुझ्यावर विश्वास होता की तू जे मला सांगशील
ते माझ्या चांगल्यासाठी आहे हा विश्वास जर मी दाखवला नाही तर तुम्हाला जगाच्या पाठीवर काहीही मार्ग दाखवलास तरी तुम्हाला लाभणार नाही, कारण मीच विश्वास ठेवणार नाही. मी तुझ्याकडे सगळं ऐकायचं हो हो आणि इकडनं बाहेर पडल्यावर खड्ड्यात गेली वनश्री, मला जे करायचं ते करणार आणि काहीच मिळणार नाही मला. तुम्ही स्वतःला फसवता थोडक्यात. आणि मला असं वाटतं की 2 गोष्टी, की रात्री शांत झोप हवी असेल आणि स्वतःला आरशात स्वच्छ बघायचं असेल तर स्वतःवर विश्वासच ठेवला पाहिजे की मी जे करते ते योग्य आहे आणि त्यांनी मी कोणालाही त्रास देत नाही आहे. सो फाईन. आणि तो विश्वास एक हीलर तुम्हाला देतो, एक सायकोलॉजिस्ट तुम्हाला देतो, एक सायकॅट्रिस्ट तुम्हाला देतो, की तो तुम्हाला चुकीच्या मार्गावर पासून जे सामाजिकरित्या चुकीचं आहे, जे ओव्हरऑल कळतं की हे चुकीचं आहे आणि ते त्या व्यक्तीला आणि समाजाला हानिकारक आहे, ती पहिली तुम्हाला तिथे रेड सिग्नल दाखवते व्यक्ती आणि तुम्हाला तिकडनं बाजूला नेते. त्यामुळे तिथे जायला काहीच हरकत नाही आहे, कारण ह्यातनं निर्माण होणाऱ्या डिप्रेशनमधनं मग व्यसनं, विचित्र गोष्टी करणं हे आपल्या आजूबाजूला खूप सहज घडतं. आणि आज आपल्याकडे पैसे असतील तर त्या गोष्टी आपल्या हातावर आहेत. म्हणजे आय जस्ट पे मनी अँड आय गेट सम ऑर दी अदर बॅड थिंग्स इन माय लाईफ. पण हे न करता जर ती एनर्जी मी चांगल्या कामासाठी वापरली तर कदाचित मी स्वतःसाठी आणि समाजासाठी काहीतरी चांगलं करीन आणि आपण समाजाचं कुठे ना कुठेतरी देणं लागतं. तर ते देणं आपण त्या मार्गाने पूर्ण करूच शकतो. आमच्या पॉडकास्टचा हाच हेतू आहे की हा पॉडकास्ट का वेगळा आहे, कारण आपण जनरल गप्पा न करता आपल्यातली एक स्पिरिच्युअल जी आध्यात्मिक साईड आहे ती लोकांपर्यंत आणतो आणि आपले अनुभव शेअर करतो, कारण शेअरिंग इज केअरिंग आहे. करेक्ट. सो त्याचा उद्देश हाच आहे. आणि भार्गवी, आता आपण आपल्या नेक्स्ट सेगमेंटकडे जाऊया. सेल्फ टॉक नावाचा सेगमेंट आहे. तर तू स्वतःशी कसं बोलतेस तर ते जाणून घ्यायला आवडेल आम्हाला. तर सेल्फ टॉक स्वतःशी कसं बोलते, मी स्वतःला खूप समजावण्याचा हे प्रयत्न करते की माझ्यातनं खूप चुका झाल्या आहेत, पण दॅट्स ओके. त्या होतात, त्या होत राहतील. आपण माणूस आहोत, जोपर्यंत आपण नवीन चुका आपण करत राहू, त्यातनं शिकत राहू. पण माझ्या चुकांमुळे जर मी कोणाला दुखावलं असेल तर त्यांना जाऊन सॉरी म्हणणं हे माझं कर्तव्य आहे. मग त्यांनी मला माफ करो न करो ते तो त्यांचा लुकआउट आहे. पण मला त्यांना सॉरी म्हणून पुढे जायचं असतं, कारण मगाशी म्हटलं तसं मला शांत झोप हवी आहे आणि मला आरशात स्वतःला स्वच्छ बघायचं आहे. मला कोणालाही फसवायचं नाही आहे. एक हेही खरं आहे की मी कधी कोणाचंच बिघडवलेलं नाही. माझं देव का, आपण कोणाचं ना कोणाचं तरी बिघडवलेलं असतं. डिग्री आपल्याला माहिती नसते, आपण कोणाचं ना कोणाचं तरी बिघडवलेलं असतं. आपल्यामुळे काही माणसं दुखावलेली असतात. पण त्याच्यासाठी आय एम सॉरी, जे मी पुन्हा एकदा तुझ्याकडनंच शिकले होते. हो पुनो पुनो आपण ज्याला म्हणतो, की प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक्यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी. येस. सो हे मी म्हणते आणि आय जस्ट मूव्ह अहेड. आणि मला एक नक्की माहिती आहे की मला आयुष्यात खूप छान जगायचं आहे, मला आनंदी राहायचं आहे, शेवटच्या क्षणापर्यंत हेल्दी राहायचं आहे. दॅट इज वॉट आय वॉन्ट टू अचीव इन माय लाईफ. मनी, येस ऑफकोर्स, 100% पैसे कमवायचे आहेत, त्याने मला भयंकर श्रीमंत व्हायचं आहे. सो येस ऑफकोर्स, म्हणजे अजूनही श्रीमंत व्हायचं आहे. त्यामुळे त्यासाठी मेहनत करायची माझी तयारी आहे. मला अजिबातच असं नाही की मला लॉटरी लागावी आहे का. काय मला काम करायला लागेल 24 तास, मी 24 तास 48 तास काम करायला आजही तेवढीच तयार आहे, तेवढीच खुश आहे. फक्त मला एकच असं वाटतं की आय शुड बी हेल्दी टिल लास्ट ब्रेथ ऑफ माय लाईफ. कारण हेल्थ इज वेल्थ हे कोविडने आपल्याला परत शिकवलं आहे. त्यामुळे आज खूप माणसं आपण हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा आजूबाजूला इतके आजारी बघतो. आईसाठी जातो, कोणासाठी जातो, तेव्हा इतके आजूबाजूला आजारी माणसं बघतो. तर मला असं वाटतं देवाने आपल्याला आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत काम करत ठेवलं पाहिजे हेल्दी. दॅट्स इट. आणि तो सेल्फ टॉक माझा हाच आहे की आय एम हॅपी, आय एम हेल्दी, आय एम सक्सेसफुल अँड आय एम इन लव्ह. सो आय एम हॅपी. गुड, व्हेरी गुड. सो पुढचा सेगमेंट आहे पास्ट, प्रेझेंट, फ्युचर. सो भार्गवी, आपलं हे सेगमेंट आहे पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर. सो तुझ्या मोबाईलमध्ये तुझा जुना फोटो असेलच, मे बी 10 वर्ष 15 वर्ष जुना, जो तुझा फेवरेट आहे. कारण परवाच अतुल शिदळे भेटला होता, त्यांनी काढलेला फोटो आहे माझा. ओ वाव. ओके. सो त्या फोटोला बघायचं आहे. या भार्गवीकडे बघून आत्ताची भार्गवी काय बोलेल, काय मेसेज द्यायचा आहे, किंवा कसा होता हा प्रवास इथपर्यंतचा? प्रवास खूप छान होता. एक वाक्य मला सांगायला आवडेल, हा ड्रेस मला अजूनही होतो. सॉरी, मला असं म्हणलं हा ड्रेस होतो मला. म्हणजे आहे अजूनही ड्रेस. मला या भार्गवीला हे सांगायला आवडेल की
या फोटोत ना मी अशी लांब बघतीये कुठेतरी, पोज आहे ऑब्व्हियसली ती, तर ते लांब बघताना मी खूप छान हसतीये. तर आय एम हॅपी की तो जो हसणारा प्रवास आहे तो मी आजपर्यंत पूर्ण केला आहे. जो त्या 15 वर्षापूर्वीच्या फोटोमध्ये मला माहिती होतं की मला हे अचीव करायचं आहे, त्यातलं खूप मी अचीव केलं आहे. आणि या फोटोत जितका माझ्या चेहऱ्यावर आनंद आहे ना, तोच माझ्या चेहऱ्यावर आजही आहे. सो आय एम हॅपी अबाउट माय पास्ट की त्या फोटोत ड्रीमी जे मी बघतेय ते ड्रीम मी आज पूर्ण केलं आहे 100%. सो प्राऊड ऑफ यू, सो हॅपी. आणि एक थोडंसं फास्ट फॉरवर्ड आपण बटन प्रेस करूया. 10 वर्षानंतरची भार्गवी स्वतःला कुठे पाहते? 10 वर्षानंतरची भार्गवी स्वतःला पाहतीये जेव्हा माझा इंटरव्ह्यू नॅशनल अवॉर्ड मिळाल्यानंतर मला घेतलेला असेल माझा तो, म्हणजे माझं खूप मॅनिफेस्टेशन आहे. आणि 10 वर्षानंतर एक उत्तम अभिनेत्री, एक उत्तम माणूस आणि स्वतःला हील करत करत खूप पुढे आले, असं तू माझा इंटरव्ह्यू घेतेस असं मला वाटतं. थँक्यू, सो स्वीट ऑफ यू. आणि तथास्तू, वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते. सो सगळी स्वप्न तुझी पूर्ण झालेली आहेत. Present tense. येस ऑफकोर्स. हवंय किंवा आय वॉन्ट दिस, नाही, आय थँक्स, आय एम हॅपी अँड आय एम ब्लेस्ड. आय एम ब्लेस्ड. सो द भार्गवी, व्हेरी गुड पास्ट प्रेझेंट फ्युचर. आय होप तू एन्जॉय केलंस. येस. हा टॅरोचा डेक इथे समोर आहे. सो इथे जे गेस्ट येतात, माझ्या मैत्रिणी येतात, तुम्हाला एक मनात प्रश्न तयार करायचा आहे आणि तुम्हाला कार्ड पुल करायचं आहे. त्याचं प्रेडिक्शन, गायडन्स जे असेल ते मी देईन तुम्हाला. तो एक प्रश्न, 2 प्रश्न तुझ्यावर आहे. ओके, आधी एक काढूया, बघूया. तुला मोठ्याने म्हणायचं असेल, सांगायचं असेल प्रश्न, तू सांगू शकतेस ऑडियन्सना. नाही तर मनात ठेव. कसं आहे, चॉईस. म्हणजे उत्तर सांगणारच आहे, उत्तर सांगणार आहे. मग लोकांना असा प्रश्न नको. मी खूप गेले 1.5-2 वर्ष माझा चॅनल छान रन होतोय आणि तो अजून चांगला व्हावा यासाठी खूप प्रयत्न करते. तर तो खूप चांगला, म्हणजे ज्याला म्हणतं सिल्वर बटन, गोल्डन बटन, ह्यासाठी मी खूप मनापासून प्रयत्न करते, कारण ती अचीवमेंट असते तुमच्या आयुष्यात. बरोबर. तर त्याच्यासाठी मी प्रयत्न करते. तर त्या स्वप्नासाठी मग तो क्वेश्चन तू फॉर्म कर, कारण तो तुला माहिती आहे की ते चांगलं आणि ते अचिवेबल कधी होईल. प्रश्न तू ओके फॉर्म कर. सो भार्गवीच्या चॅनलसाठी जे तिचं स्वप्न आहे, मे बी सिल्वर बटन, गोल्डन बटन, ते येण्यासाठी तिने काय प्रयत्न करायला हवेत, आपण सोल्युशन विचारूया. ओके, ठीक आहे. सो डोळे बंद कर आणि लेफ्ट हात घे, कार्ड पुल कर. एक तर माझे मॅचिंग आहे आज. वाव, अमेझिंग. आणि हा कलर माहिती आहे ना, अबंडन्सचा कलर आहे. Oh. वेल्थ. पर्पल इज अ कलर ऑफ वेल्थ. चल. सो तुझ्याकडे खूप पैसे आलेले आहेत. करू? येस. नाईस. ओके. लोकांवरती अतिविश्वास ठेवायचा नाही. ओके. ओके. म्हणजे विचारपूर्वक पुढचे एपिसोड्स असतील, जे काही असेल ते. आणि एक काय म्हणतात त्याला, पार्टनरशिप जर असेल तर ती नाही करायची. Okay. ह्या सूचना आहेत. आय वॉन्ट यू टू पुल 1 मोर कार्ड. ओके. लेफ्टनी ना? लेफ्टनी. अमेझिंग सक्सेस आहे. क्लिअर कम्युनिकेशन असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर फोकस, कुठेतरी स्ट्रक्चर नाही आहे किंवा अजून स्ट्रक्चर आणायची गरज आहे. सो फोकस ऑन युअर सेल्फ आणि आर्ग्युमेंट्स टाळायचे आहेत आणि बेसिकली स्ट्रक्चर पाहिजे. ओके. स्ट्रक्चर असेल तर डेफिनेटली मे बी विदिन अ इयर ऑर सो सिल्वर बटन डेफिनेटली येणार. थँक्यू सो मच. सो ऑल द बेस्ट भार्गवी, आणि तुझे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण व्हावं हे स्वामींकडे मी प्रार्थना करते. आय थिंक तूही स्वामी भक्तीमध्ये आहे. Yes. स्वामींचं करते. काही अनुभव तुला शेअर करायचे तर? एक तर मुळात मी असं सांगते की मुळात दत्त संप्रदायावर माझ्या आजोबांचा खूप विश्वास होता. माझी आई गजानन महाराजांचं खूप करते. पोथी असते तिची आणि ती डिसेंबरमध्ये ती पूर्ण पोथी सुरू करते, मग त्यांच्या प्रकट दिनापर्यंत ती पोथी पूर्ण करते वगैरे. आमच्या घरात दत्त संप्रदायावर खूप विश्वास आहे, त्यामुळे मग गजानन महाराज आले, स्वामी आले. पण मला पर्सनली गणपतीविषयी आणि देवीचं खूप आहे, अंबाबाईचं.
आमची अच्छा. कुलदैवता आहे ती. ओके. आणि गणपती बाप्पा तर आहे. आणि मला असं वाटतं दत्त संप्रदायामुळे सगळ्याच स्वामींचं आणि सगळ्यांचं मला खूप आहे. आणि मला मुळात देवांचं करायला आवडतं. पूजा करायला आवडते, छान देवाचं म्हणायला आवडतं. नवरात्रीचे उपास असतात माझे. अच्छा, 9 हो, दिवस? 9 दिवस उपास असतात. संकष्टी म्हणजे असते एक दर वेळ महिन्याची. जेवतेस का एक वेळा काही? जेवते. एक वेळ जेवतेस. अ, ओके. संकष्टी असते दर महिन्याची आणि मला आवडतं. खूप जण जेवते ह्याने काय होणार आहे. मला आवडतं. आय एन्जॉय. सो भार्गवी, खूप मस्त. आता लास्ट सेगमेंट आहे लाईव्ह मेडिटेशन. अशी मुद्रा कर. ओके. आणि डोळे बंद कर. आणि त्या डोक्यात कसलेही विचार आणू नकोस. 3दा डीप ब्रीदिंग करायचं आहे. नाकाने ब्रीदिंग करायचं आहे. ब्रीद इन, होल्ड, ओपन युअर माउथ अँड ब्रीद आउट व्हेरी स्लोली. व्हेरी गुड. वन मोर टाइम. ब्रीद इन, होल्ड, and open your mouth and breathe out. Breathe in, hold, open your mouth and breathe out. आणि त्या डोक्यात कसलेही विचार न आणता पूर्ण लक्ष तुझ्या ब्रीदिंगवर म्हणजे श्वासावरती तुला केंद्रित करायचं आहे. आणि हळूहळू पायातनं, जिथे तुझे जमिनीला पाय टेकलेले आहेत, इमॅजिन करायचे तिथे माती आहे. आणि झाडाची मुळं कशी असतात तशी ती मुळं जी आहेत ती हळूहळू जमिनीतनं, तुझ्या तळपायातनं, पोटऱ्यांमधनं, गुडघ्यांमधनं, मांड्यांपर्यंत आलेले आहेत. जमिनीतली जी एनर्जी असते ती आपल्या बॉडीमध्ये घेतोय. मुळं कशी पसरत जातात तशी ही मुळं तुझ्या बॉडीमध्ये पायातनं मांडीपर्यंत आलेली आहेत. आणि तिथून कमरेतनं पूर्ण अप्पर बॉडी, हँड्स आणि चेहरा. आणि हे करत असताना सगळे चक्रास जे आहेत ते स्ट्रॉंग करत ही मुळं क्राउन चक्रापर्यंत पोचलेली आहेत. आणि जमिनीच्या आतमध्ये, भूमातेमध्ये, मदर अर्थमध्ये जी सगळी शक्ती आहे, ती सगळी शक्ती, ती सगळी ताकद तुला आलेली आहे, ती मिळालेली आहे. आणि हे झाल्यावर 5 पावलं पुढे जायचं आहे. 5, 4, 3, 2 and 1. एक भलं मोठं स्टेज बघायचं आहे. आणि त्या स्टेजवरती तुला जो पुरस्कार हवा आहे, राष्ट्रपती पुरस्कार, तो सोहळा चालू आहे असं इमॅजिन करायचं आहे. आणि हजारोंमध्ये लोक बसलेली आहेत तिथे. मोठा स्टेज आहे आणि तुझं नाव अनाऊन्स होतंय. बेस्ट ॲक्ट्रेसचा पुरस्कार भार्गवी चिरमुलेच्या नावाने. हे डोक्यामध्ये रजिस्टर करायचं आहे, हे सगळं विटनेस करायचं आहे, फील करायचं आहे, चेहऱ्यावर छान स्माईल द्यायची आहे की तू हा जो अवॉर्ड आहे तो रिसीव्ह केलेला आहेस. आणि सगळेजण टाळ्या वाजवत आहेत आणि अभिमानाने, कौतुकाने तू स्वतःची पण पाठ थोपटवतेस. आणि तो अवॉर्ड घेऊन छान स्माईल करून आरशासमोर उभं राहून छान पॉझिटिव्ह जे स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण केल्याचा आनंद फील करायचा आहे. तो अवॉर्ड जो आहे तो बघायचा आहे आणि ते सेन्सेशन आणि फिलिंग पूर्ण ब्रेनमध्ये रजिस्टर करून कम बॅक इन दिस रूम विथ ऑल युअर सेन्सेस ऑन. 5, 4, 3, 2, 1. हळूहळू बॉडीमध्ये सेन्सेशन फील करायचं आहे. आणि आता दोन्ही तळ हात एकमेकांवर घासायचे आहेत. डोळ्यांवर ठेवायचे आहेत, कानावर आणि हार्टवर ठेवायचं आहे. आणि म्हणायचं, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू अँड आय लव्ह यू. आणि हळूच डोळे उघडायचे आहेत. आणि
कुची कुची कू करायचं आहे, मिठी मारायची आहे आणि किस करायचं. वेलकम बॅक. कसं वाटलं? खूप छान. आणि तू जेव्हा म्हणालीस मला माहीत नव्हतं ना तू हे म्हणणार आहेस, त्यामुळे मला एकदम आपण जो सिनेमांमध्ये आणि खऱ्या बातम्यांमध्ये वगैरे आपण नॅशनल अवॉर्डचं सेरेमनी पाहिला तो एकदम असा डोळ्यासमोर आला. व्हेरी गुड. तू मला म्हणालीस म्हणून म्हटलं मेडिटेशन अशा अनुषंगाने घ्यावं, कारण जेव्हा तुम्ही व्हिज्युअलाइज करता आणि तू विजन बोर्ड बनवतेस म्हणून हे माझ्या डोक्यात आलं हे मेडिटेशन करावं तुझ्यासाठी. कारण जेव्हा तुम्ही कुठल्याही गोष्टीला व्हिज्युअलाइज करताना अननोईंगली तुम्ही ते सिग्नल्स किंवा ते चित्र किंवा तो पिक्चर किंवा ते नंबर्स हे तुम्ही तुमच्या ब्रेन वेव्समध्ये टाकत असता. ब्रेनला चांगलं वाईट काही कळत नसतं. ब्रेनला काय जे तुम्ही देताय तेच ते देणार आहे. करेक्ट. सो हळूहळू तुमच्या ब्रेन वेव्समध्ये त्या गोष्टी जायला लागल्यावर हळूहळू तुम्ही तशा गोष्टी अट्रॅक्ट करता, ऑपॉर्च्युनिटीज किंवा लोक. सो लवकरच तुला राष्ट्रपती पुरस्कार मिळावा आणि तो पुरस्कार घेऊन नेक्स्ट टाइम इथे नक्की आमच्यावर पॉडकास्ट करावा अशी खूप मनापासून शुभेच्छा आहे. आणि थँक्यू सो मच. तू आज इथे वेळात वेळ काढून आलीस आणि एका कॉलवरती आलीस. सो आय एम रिअली ग्रेटफुल. सो फुल नाही फुलाची पाकळी छोटंसं माझ्याकडनं एक हील युअर सोलकडनं गिफ्ट हॅम्पर आहे. ह्याच्यामध्ये एक गोष्ट अजून मी ॲड करणार आहे जी विसरले मी आज घाई घालताना. मनी सोप मी तुला पाठवणार आहे. पण त्याच्यामध्ये कॅट कॅन्डल आहे मल्टी कलरची. पतली गली से रास्ता निकालती आहे ना बिल्ली. सो तुझे जर काही अडथळे असतील किंवा रोड ब्लॉक असतील किंवा असं वाटतं ना आपण अडकलोय, ब्लॉक झालोय, तर ती बुधवारी लावायची कॅन्डल. स्टीलच्या ताटलीमध्ये ठेवून आणि ती पूर्ण वितळली की त्याचा फोटो काढून मला पाठवायचा. सो दॅट मी त्याचं रिडिंग देईन तुला. कॅन्डल रिडिंग मी देते. पायराईट आहे. अगेन भरपूर पैसे येऊ देत. खूप पैसे हवेत ना, अजून येऊ देत, करोडोंमध्ये येऊ देत. तर तो पायराईट आहे. रेड कलरचं वॉलेट वापरतेस हो, त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं. आणि ऑइल आहे, निगेटिव्ह रिमूव्हल ऑइल. ग्रेट. म्हणजे निगेटिव्ह लोक किंवा निगेटिव्ह आपले स्वतःचे विचार सुद्धा आपल्याला डिस्टर्ब करणार नाहीत. तर ते इथे मनगटावरती रोज लावायचे कुठेही बाहेर पडायच्या आधी. ओके. सो थँक्यू सो मच भार्गवी. खूप छान वाटलं आणि ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. थँक्यू सो मच. द हिलिंग सर्कल हे आपलं सर्कल खरंच खूप मोठं होत जातं आहे. आणि थँक्यू सो मच की तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमचा पॉडकास्ट, आमचे व्हिडिओज, आमचं चॅनल शेअर करताय. आणि असंच प्रेम करत राहा आणि अशीच ही जी फॅमिली आहे, हिलिंग फॅमिली, ती मोठी होऊ दे. कारण या पॉडकास्टचा उद्देश फक्त येऊन गप्पा मारणे नसून एक आध्यात्मिक, एक वैचारिक, एक बौद्धिक बैठक जिथे आपण आपले अनुभव आपल्या प्रेक्षकांबरोबर शेअर करतो. आणि शेअरिंग इज केअरिंग हा जो माझा फंडा आहे. आय ऑलवेज बिलीव्ह की नॉलेज जर तुम्ही वाटलं तर ते लोकांना त्याचा फायदा होतो. पण असं नॉलेज जे तुम्ही वाटू शकत नाही, सांगू शकत नाही, ते वेस्ट आहे. करेक्ट. सो ह्याचा उद्देश हाच आहे. सो फ्रेंड्स, आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट्स तुम्ही लिहा आणि आम्हाला कळवा. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही हा शेअर करा, लाईक करा आणि आमचा हा चॅनल मज्जा पिंक सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच अँड लव्ह यू ऑल.